पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी। न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी। तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि मागणीपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा। तुकोबाराय देवाकडे दान मागतायत। आम्हीही देवाकडे दान मागतो। आमच्या मागण्यात आणि तुकोबारांच्या मागण्यात काय फरक आहे? आम्ही काय मागतो? वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान, आम्ही मागतो। पण काय मागतो? नश्वर मागतो, नाशवंत मागतो, मुलबाळ मागतो, धन संपत्ती मागतो, जायदाद मागतो। एक मनुष्य तर असा चतरा होता की त्याने देवाकडे असं मागणं मागितलं। तो म्हणाला, देवा मला माझ्या नातवाला सोन्याच्या ताटात जेवताना पाहायचे, मला माझ्या नातवाला सोन्याच्या ताटात जेवताना पाहायचे। आता बघा काय काय मागितले। मला माझ्या नातवाला सोन्याच्या ताटात जेवताना पाहायचे म्हणजे मुलगा मागून घेतला, नातू मागून घेतला आणि सोनं म्हणजे श्रीमंतीही मागून घेतली। मला माझ्या नातवाला सोन्याच्या ताटात जेवताना पाहायचे म्हणजे मुलगा, नातू, सोनं, संपत्ती, धन दौलत एका वाक्यात सगळं मागून घेतलं। आम्ही देवापुढे चार खिडक्या सुपाऱ्या ठेवतो। सत्यनारायण करताना चार खिडक्या सुपाऱ्या ठेवतो आणि हातभारी आधी मागतो। त्या सुपाऱ्या सुद्धा बरड्या असतात, छाली नाही। सुपारी मागितली की दुकानदार म्हणतो, खायची देऊ का पूजेची देऊ? खायची देऊ का पूजेची देऊ? दुकानदाराला पाठ झाले। आपण म्हणतो पूजेची द्या, पूजेचे म्हणले तो खिडक्या पोखरलेले देतो। त्याच पुन्हा पुन्हा दुकानात सत्यनारायण डबल डबल फिरत असतात। दुकानदाराला पाठ झाले, खायची देऊ का पूजेची देऊ? देवाला मी नगभर देतो आणि हातभारी आधी मागतो, धनदौलत मागतो, श्रीमंती मागतो, मुलं बाळ मागतो।
देवही देतो, पण तुमचे कर्म तपासून देतो. ज्ञानोबारायची साक्ष देत आहेत. ते तर जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त, परी तेही कर्मफळ निश्चित ओळखतू. देव तुम्हाला देतो, पण देताना तुमची कर्म तपासून पाहतो आणि तुमच्या कर्मात असेल तरच देतो, अन्यथा नाही. कारण ज्ञानोबारांनी खडसावून सांगितलंय की वांचून देत घेत अनिक निभ्रांत नाही सम्यक, येत कर्माची फळसूचक मनुष्यलोकी. वांचून देत घेत अनिक निभ्रांत नाही सम्यक, येत कर्माची फळसूचक मनुष्यलोकी. मनुष्यलोकात तुम्हाला देणारा आणि घेणारा जर कोण असेल तर ती आहे तुमची कर्म. तुम्ही देवापुढे मागा, देव देईल, पण तुमच्या कर्मात असेल तर. परी ते कर्मफळ निश्चित ओळखतू. ते तर जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त, परी ते कर्मफळ निश्चित ओळखतू. या मृत्यूलोकात तुम्हाला देणार आणि घेणार जर कोण असेल तर ती तुमची कर्म आहेत. तुम्ही जसं पेराल तसं उगवेल. भगवंत स्पष्ट सांगतायत की तैसे समस्त या भजना मी साक्षीभूत पय अर्जुना, येत प्रतिफळे भावना आपुलाली. तैसे समस्त या भजना मी साक्षीभूत पय अर्जुना, येत प्रतिफळे भावना आपुलाली. देव तुमच्या हृदयात उभा आहे, तो साक्षी भावानं उभा आहे. तुम्ही वाईट केलं तुम्हाला टोकत नाही, तुम्ही चांगलं केलं शाबासकी देत नाही. तो साक्षी भावानं तुमच्याकडे बघत असतो. जसा घरामध्ये दिवा आहे, दिवा तुमच्याकडे साक्षी भावानं पाहतो. चांगलं केलं दिवा टोकत नाही, वाईट केलं टोकत नाही. अर्थात चांगलं केलं दिवा शाबासकी देत नाही, वाईट केलं टोकत नाही. दिवा साक्षी भावानं पाहतो. तसा देवही तुमच्याकडे साक्षी भावानं पाहत असतो. चांगलं केलं शाबासकी नाही, वाईट केलं टोकत नाही. जे करायचं ते करा म्हणतो, परंतु त्याची यादी ठेवतो, त्याची लिस्ट बनवतो. आणि ही यादी, ही लिस्ट तुमचं संचित बनतं. भविष्यात पुढच्या जन्मात ते प्रारब्ध बनतं आणि त्याचा तुम्हाला अचूकरित्या फळभोग देतो. आणि म्हणून जीवन जगत असताना एक वेळेस तुम्ही देवाला नाही भिलं तर चालतं, परंतु कर्माला भिया, कर्माला घाबरा. एक वेळेस देवाला नाही घाबरलं तर चालतं, एक वेळेस देवाला नाही घाबरलं तर चालतं, परंतु कर्माला घाबरा. याचा अर्थ देवाला घाबरू नका असं नाही, देवाला घाबरा, पण कर्माला जरूर घाबरा, कर्माला जास्त घाबरा. कारण इथं तुम्हाला देणार आणि घेणार जर कोण असेल तर ती तुमची कर्म आहेत. ज्ञानोबाराय साक्षी देत आहेत. मी बोललो की वांचून देत घेत अनिक निभ्रांत नाही सम्यक, येत कर्माची फळसूचक मनुष्यलोकी. मनुष्यलोकात मृत्यूलोकात तुम्हाला देणार आणि घेणार जर कोण असेल तर ती तुमची कर्म आहेत. आणि म्हणून कर्म करताना पाय फुकून टाका. कोणते कर्म करताना विचार करून करा, मी करतोय ते बरोबर आहे का चूक आहे. एकदा कमानीतून बाण सुटला की तो अचूक निशाणा भेदतो. कर्म हातून घडलं की त्याचा अचूकरित्या फळभोग देवास लागतो, देवास लागतो. केले काम्य कर्म तैसे फळ भोगावा या धरणे वैसे, न फिडिता जैसे ऋण ओसंडेना. एखाद्याचं तुमच्यावर कर्ज आहे, सावकाराचं, तो कर्ज मागायला येतो, तुमच्यापाशी पैसा नाही, तो खळ घेतो, दारात मेक मोगरी घेऊन बसतो, चल काढ माझे पैसे, काढ माझे पैसे. धरणं पारणं धरतो, काढ माझे पैसे. सावकार जसा धरणं धरतो, काढ माझे पैसे, तसं कर्मही तुमच्या दारात तुमच्या जीवनात धरणं धरतं. कर्मही तुमच्या जीवनात धरणं धरतं आणि म्हणतं भोग मला, भोग मला. सावकार धरणं धरतो, म्हणतो काढ माझे पैसे, काढ माझे पैसे. कर्मही धरणं धरतं आणि म्हणतं भोग मला, मला भोग.
कर्माचा भोग द्यावा लागतो. हातून कर्म घडलं त्याचा भोग अचूकरित्या द्यावा लागतो. कर्म करण्याच्या बाबतीत तुम्ही स्वतंत्र आहात, पण फळ भोगाच्या बाबतीत तुम्ही परतंत्र आहात. एकदा हातून कर्म घडलं की ते यादीत पडतं, ते संचित बनतं. पुढच्या जन्मात ते नशीब बनतं आणि त्याचा अचूकरित्या फळ भोग द्यावाच लागतो. आणि म्हणून मी बोललो की एक वेळेस देवाला घाबरू नका, पण कर्माला घाबरा. कारण या मृत्यूलोकात तुम्हाला देणारं आणि घेणारं जर कोण असेल तर ती तुमची कर्म आहेत. कर्माला घाबरा. देव हृदयात उभा आहे पण साक्षी भावानं. तैसे समस्त या भजना मी साक्षीभूत पया अर्जुना, येत प्रतिफळे भावना आपुलाली. देव साक्षी भावानं उभा आहे तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी. हृदयात उभा आहे पण साक्षी भावानं. तुम्हाला चांगलं करा म्हणत नाही, वाईट करा म्हणत नाहीत. तुमच्यावर सोडलंय. कर्म करण्याच्या बाबतीत तुम्ही स्वतंत्र आहात. काय करायचं करा, पण त्याची यादी ठेवतो देव. तुमच्याकडे बघत असतो, त्याची यादी ठेवतो. यादी ठेवतो. ते संचित बनतं, पुढे ते प्रारब्ध बनतं, नशीब बनतं, आणि त्याचा अचूकरित्या फळभोग द्यावाच लागतो. म्हणून कर्म करण्याच्या बाबतीत आम्ही स्वतंत्र आहोत, पण फळभोगाच्या बाबतीत परतंत्र आहोत, याची आठवण ठेवा. आणि म्हणून मी बोललो की आम्ही देवाला मागतो, देव मला हे दे, मला ते दे, वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान. आम्ही मागतो देवाला, पण देव आधी आमची कर्म तपासून पाहतो. यांनी काय कर्म केलेत. त्या कर्मात जर देण्याच्या योग्य असेल तर तो देतो, अन्यथा देत नाही. आणि म्हणून प्रत्येक नवस फळाला जात नाही. प्रत्येक नवस जो खरा होत नाही त्याचं हे कारण आहे, कारण देव तुमची कर्म तपासून पाहतो. ते तर जे अपेक्षित ते तैसेची पावे समस्त, परी ते कर्मफळ निश्चित ओळखतो. तुम्ही नवस केला देवाला, प्रत्येकाचा नवस खरा होतो का? नाही होत. असे कितीतरी लोक आहेत, लेकरू बाळ नाही, देवाला नवस करतात, मला लेकरू होऊ दे, मला लेकरू होऊ दे. नाही होत. तर देव कर्म तपासून पाहतो, त्याच्या कर्मात ते लेकरू नसतं, देव देत नाही. कर्मात तपासलेत, कर्मात असेल तरच देतो, अन्यथा देत नाही. देव पदरचं काही देत नाही, तुमच्या कर्मात असलं तर देतो. आणि म्हणून प्रत्येक नवस कडीला जात नाही, प्रत्येक नवस खरा होत नाही, प्रत्येक नवस फळत नाही. नवस खोटी ठरतात. का? तर तुमच्या कर्मात नसतं. कारण देव बोलतोय की तुमच्या कर्मात असेल तरच मी तुम्हाला दिलं, अन्यथा नाही. मग कर्मच जर देणारी घेणारी आहेत तर कर्म चांगली करा ना. कर्म चांगली करा, सगळं मिळेल. वाईट कर्म करून सगळं कसं मिळेल? आणि मग देवावर वजं का टाकता? देवाला का मागता? वाढावे संतान, ग्रही व्हावे धनदान. कर्म चांगली करा, हे सगळं मिळेल. आणि म्हणून देवापुढे आम्ही जे मागतो तो बालिशपणा आहे. देवाला काही मागू नका, देवाला द्या. देवाला द्या ही भक्ती असते. भक्तीत मागायचं नसतं, भक्तीत द्यायचं असतं. मागतो तो व्यवहार, देतं ते प्रेम. देवाला द्या काय? प्रेम द्या. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. तुकोबार आहे का? प्रेमळाचे साकड आमचे घरी, ज्ञानोबार आहे. देवाच्या घरी सगळं आहे, एकाच गोष्टीचा दुष्काळ आहे, ते आहे प्रेम. देवाला प्रेम करणारं कोणी मिळत नाही, तो वेडा आहे. वेडा झाला लालचावला भक्तीसे. देव प्रेमासाठी वेडा आहे, पण त्याला कोणी प्रेम करत नाही. त्याच्याकडे जातात भक्ती म्हणून, भक्ती करण्यासाठी, पण मागतात. त्याच्यावर प्रेम करत नाहीत, मागतात. मागतं तर प्रेम नाही, देतं तर प्रेम. प्रेम स्वार्थी नसतं, प्रेम परार्थी असतं. प्रेम स्वतःसाठी जगत नाही, दुसऱ्यासाठी जगतं. आणि ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्याच्यासाठी तुम्ही जगता. देवावर प्रेम असेल तर देवासाठी जगा, हे प्रेम आहे. देवाला द्या, प्रेम द्या. कशाच्या रूपात? नामस्मरणाच्या रूपात. देवाचं एवढं नाव घ्या, एवढं नाव घ्या की या तुमच्या नामाचं देवावर ऋण व्हावं, आणि या नामस्मरणाच्या ऋणात देव दबावा, देवाचं दिवाळं निघावं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण. दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण.
इतकं नाम घ्या नारायणाचं की तुमच्या नामस्मरणाच्या कर्जात या ऋणात देव दबावा, त्याचं दिवाळं निघावं. देवाला द्या, देवाला मागू नका. आणि ज्या भक्तीत मागितल्या जातं ती भक्तीच नसते. सकाम भक्ती भक्तीच नसते. भक्ती ही निष्काम असावी. सकाम भक्ती भक्तीत गणल्याच जात नाही. देवाला काय मागितलं तर ती भक्तीच नसते. न मागता भक्ती केली तर ती खरी भक्ती असते. मागतात ती भक्तीच नसते. पण आम्ही पावलं पावले देवाला मागतो. देवा मला हे दे, मला देवा ते दे. हां, नगभर द्यायचं, हातभर यादी मागायची, खिडक्या सुपाऱ्या द्यायच्या. हां, आणि त्या सत्यनारायण तुम्ही काय 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 मागता. देवाला मागू नका, देवाला द्या. आणि देवाला मागितलं तरी देव स्पष्ट सांगतो, मी तुमची कर्मतापासून पाहतो ना, असलं कर्मता देतो, अन्यथा देत नाही. मग कर्मत जर देणारी घेणारी आहेत तर देवावर ओझं का टाकता. कर्मत चांगली करा ना, तुम्हाला सगळं मिळेल. देणारी घेणारी कर्मच आहेत. वांचून देत घेत आणि निभ्रांत नाही सम्यक, हे तर कर्माची फळसूचक मनुष्य लोकी. कर्मात जर फळसूचक आहेत, कर्म जर देणारी घेणारी आहेत, तर कर्म चांगली करा ना, सगळं मिळेल. देवावर ओझं का टाकता. देवाची भक्ती याकरता करायची असती की देव प्राप्त व्हावा, मुक्त व्हावा. जन्ममरणाच्या फेऱ्यातून देवाने मला बाहेर काढावं, यासाठी भक्ती करायची असते, ना की संसारिक लौकिक वस्तू मागण्यासाठी. धनलोभी तो अभक्तपूर्ण, सत्य जाण उद्धावा. नाथ महाराज, धनाच्या काही मागण्याच्या लोभानं भक्ती केली तर तो अभक्त आहे म्हटले. धनलोभी तो अभक्तपूर्ण, सत्य जाण उद्धावा. आणि म्हणून कर्मच इतकी सुंदर करा, इतकी सुंदर करा. देवाची पूजा म्हणून कर्म करा, ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करा, उत्कृष्ट कर्म करा. आपल्या स्वकर्माची फुलं देवाला व्हा, देव प्रसन्न होईल आणि ते कर्मच तुम्हाला कायद्याचे देतील. काही मागण्यासाठी देवाची भक्ती करू नका, त्याला देण्यासाठी अर्थात प्रेम देण्यासाठी भक्ती करा. भक्तीत मागायचं नसतंच, द्यायचं असतं. आणि देवाला नामस्मरण द्या, देवाला प्रेम द्या. त्या बदल्यात देव तुम्हाला विवेक वैराग्य देईल, सद्गुरूची भेट घालून देईल, आत्मज्ञान देईल, मुक्त करेल, मुक्तीवर भजनयुक्त करेल, संत करेल. आणि ही जीवनाची धन्यता असते. मुक्ती मिळवणं जीवनाची खरी धन्यता आहे. या दिशेनं भक्ती जाऊ द्या तुमची, मुक्तीच्या दिशेनं, ना की लौकिक वस्तू मागण्याच्या दिशेनं. पण आम्ही लौकिक मागतो, देवाला मागतो काय तर माझ्या नातवाला मला सोन्याच्या ताटात जेवताना पाहिजे, वाढावे संतान, गरीब व्हावे धनदान. अरे असलं का मागता. हे मागणं नश्वर आहे, हे मागणं नश्वर आहे. वाढावे संतान, गरीब व्हावे धनदान, हे मागणं नश्वर आहे. मागणं शाश्वत असावं, मागणं शाश्वत असावं. आणि शाश्वत मागणं काय तर तुकोबार अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत आणि देवाला मागतायत की हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. चकारात्मक मागितलंय, हेची दान देगा देवा, काय तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा. देवा मला फक्त हे आणि हेच दान दे, काय तुझ्या नामाचा मला कधीही विसर पडू देऊ नको. देवा तुझा आणि तुझ्या नामाचा मला कधीही विसर पडू देऊ नकोस. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. हे उच्च पराकोटीतील मागणं आहे. मागायचं तर हे मागा. काय मागता. वाढावे संतान, गरीब व्हावे धनदान. कुणाला बसर आले, कुणाला पुरले, कुणाच्या सोबत आले ते नासकं काय मागता. अविनाशी मागा, शाश्वत मागा, कधी न संपणारा मागा. आणि शाश्वत कधी न संपणारा आहे, तुझा विसर न व्हावा. देवा मला तुझा आणि तुझ्या नामाचा विसर पडू देऊ नको. नामदेव महाराजांनी देवाकडे एक मागणं मागितलंय. नामदेव महाराज म्हणतात, देवा मला तू काय करायचं कर. पक्षी कर, दगड कर, धोंडा कर, पाणी कर,
पण तुझ्या चरणाजवळील कर, तुझ्या चरणाजवळील कर, हे मागणं मागा. देवावर सोडा, देवा काय करायचं कर, मला दगड धोंडा पाणी पशु पक्षी काय करायचं कर, पण मला तुझ्या चरणाजवळचं कर, तुझ्या चरणाजवळचं कर. देवाचं सानिध्य मागा, देवाचं नामस्मरण मागा, देवाची भक्ती मागा, जे शाश्वत आहे, कधी न संपणार आहे. आणि म्हणून संपणारं नासक मागू नका. काय तर मला माझ्या नातवाला सोन्याच्या ताटात जेवताना पाहायचंय, वाढावे संतानन घरी व्हावे धनदान. अरे ते तर तुमचे कर्म देतात ना तुम्हाला, देवावर का ओझं टाकता? दंडोबराने स्पष्ट सांगितलंय की वांचून देत घेत अनिक निभ्रांत नाही सम्यक. हे तर कर्माची फळसूचक मनुष्यलोकी. मनुष्यलोकात देणारं आणि घेणारं फक्त कर्म आहे. आणि देवाला गळ घातली तर देवही कर्म तपासून पाहतो. असेल कर्मात तर देतो, अन्यथा देत नाही. म्हणून तुमचा नवस फळत नाही. सगळे नवस म्हणून कडीला जात नाहीत, कारण ते तर जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समजत, परी ते कर्मफळ निश्चित ओळखतो. देव देतो पण कर्म तपासून पाहतो. असेल कर्मात नशिबात तर देतो, अन्यथा तोही देत नाही. मग सगळ्याचे नवस फळाला जात नाहीत, परिपूर्ण होत नाहीत. असेल कर्मात तर मिळतं, नाही तर मिळत नाही. मग कर्मात चांगली करा ना. आणि देवाला मागायचं तर एकच मागा, काय? देवा मला तुझ्या नावाचा कधीही विसर पडू देऊ नको. देवा मला तुझ्या नावाचा कधीही विसर पडू देऊ नको. यापेक्षा उदात्त आणि मोठं मागणं जगात दुसरं काही नाही. हे सर्वात उच्च पराकोटीतील मागणं आहे. काय? हेच दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. तुम्हाला वाटलं का की तुकोबारांनी धनदौलत मागितली नाही आणि देवाचा विसर न व्हावा असं मागणं मागितलंय? म्हणजे तुकाराम महाराज भोळे होते? तुकाराम महाराजाला मागता आलं नाही असं वाटलं का तुम्हाला? अहो, तुकोबाराय सर्वात चतुर. तुकोबारायांनी जे मागितले त्यात देव बांधलाय. देव बांधलाय इथं तुकोबारायांनी युक्तीने. तुकोबाराने धनदौलत काय? देवच घेतलाय. देवच घेतलाय आणि देव आणलाय घरात आणि देवच बांधलाय. आणि जिथं देव घरात आलाय आणि देव बांधलाय तिथं तुम्हाला काय कमी पडणार आहे? काय मागितलं तुकोबारायांनी हुशारीने? हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. देवा मला तुझा आणि तुझ्या नावाचा विसर होऊ देऊ नको. आणि हे दान जर देवानं दिलं, देवाच्या नावाचा विसर जर तुम्हाला पडला नाही, तुम्ही नित्य देवाचं नाव घेऊ लागले, तर देव आपल्या नावापाशी उभा असतो. माझी भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. देवानं शब्द दिलाय की जिथं माझं जय जय राम कृष्ण हरी भजन चालू आहे तिथं मी काठी घेऊन उभा असतो. बांधलंय देवाला तुकोबारायांनी. तुकोबारायांनी मागितलंय की तुझ्या नावाचा मला विसर पडू देऊ नको. देवानं तथास्तु म्हटले आणि दिलंय मागणं. मग आता तुकोबाराय नित्य नाम घेत आहेत आणि देवाचं ब्रीद आहे की मी नित्य नामधारकापाशी काठी घेऊन उभा असतो. माझी भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. आज तुकोबारायापाशी पांडुरंग 24 तास उभा आहे. 24 तास उभा आहे. देवानं शब्द दिलाय अर्जुनाला की अर्जुना, तुला जर वाटलं कधी देवाला शोधावं तर तुला एक पत्ता सांगतो म्हणले की जिथं मी नक्की सापडेल. धनवाराय लिहित आहेत, मी एक वेळी वैकुंठी नसे, भानुबिंबीही न दिसे, वरी योगी यांची मानसे उमरडोनी जाय, परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवंसावा, जेत नाम घोषी बरवा करीती ते माझा. अर्जुना, तुला कधी वाटलं भगवान कृष्णाला शोधावं तर मला तिथं जरूर शोध की जिथं माझं जय जय राम कृष्ण हरी भजन चाललंय. मी तिथं काठी घेऊन उभा असतो. एक वेळेस मी वैकुंठात नसेल, सूर्याच्या तेजात नसेल, योग्याच्या ध्यानात नसेल, पण तिथं मात्र जरूर असतो की जिथं माझं जय जय राम कृष्ण हरी भजन चालू आहे. तयापाशी पांडवा मी हरपला गिवंसावा,
जे तर नाम घोषू बरवा करी तिथे माझा. देव हरपलाय, तुम्हाला शोधायचा आहे. देव म्हणले मी तुला पत्ता सांगतो. काय? जिथं माझा नामघोष चालू आहे, जय रामकृष्ण हरी भजन चालू आहे, तिथं मी सापडेल, काठी घेऊन उभा असतो. जिथं नाम घोषू बरवा करी ते माझा. देव आपल्या नामापाशी उभा आहे. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. संध्याकाळची वेळ आहे, तुम्ही अंतुरणात झोपलायत आणि जय रामकृष्ण हरी मनातल्या मनात म्हणतायत. हा नारायण तुमच्या उशाला उभा असतो. आणि आता तुम्ही उठून बसलायत आणि जय रामकृष्ण हरी म्हणतायत. हा नारायण तुमच्या बाजूला नाचत असतो. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. झोपून रामकृष्ण हरी म्हणतायत, नारायण बाजूला उभा आहे. उठून बसल्यात, रामकृष्ण हरी म्हणतायत, हा नारायण बाजूला नाचत असतो, डोलत असतो. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. नित्य भगवंताचं नाम घेतोय, हा लक्ष्मी वल्लभ, हा कृष्ण सातत्यानं तुमच्या बाजूला उभा आहे. मग मला सांगा, तुकोबाराने काय मागितलंय? देवा तुझा विसर पडू देऊ नको, अर्थात माझ्या मुखात तुझं नित्य नाम राहू दे. तुकोबाराच्या मुखात देवाचं नित्य नाम आहे. देव आपल्या नामापाशी उभा आहे. मग तुकोबारा नित्य नाम घेत आहेत. देव नामापाशी उभा आहे म्हणजे पर्यायाने तुकोबारापाशी उभा आहे. मग 24 तास देव जर तुकोबाराच्या बाजूला उभा आहे, 24 तास तुकोबारांना देवाचं सानिध्य लाभतंय, तर तुकोबारायासारखे श्रीमंत तुकोबारायच. तुकोबारायासारखे श्रीमंत तुकोबारायच. का तर देवाचं सानिध्य 24 तास लाभणं यापेक्षा काय मोठी श्रीमंती आहे. आणि जिथं देव उभा असतो तिथे रिद्धी सिद्धी जय विजय लक्ष्मी हे सगळे चाकर हात जोडून उभे असतात. तुकोबाराच्या मुखात 24 तास नाम आहे. देव नामापाशी उभा आहे म्हणजे तुकोबाराच्या बाजूला उभा आहे. आणि जिथं देव उभा आहे तिथं रिद्धी सिद्धी जय विजय लक्ष्मी हे सगळे चाकर हात जोडून उभे असतात. दनबराय लिहित आहेत की तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. जिथं श्रीकृष्ण उभा आहे तिथं लक्ष्मी उभी आहे. जे बाही उभा तो लक्ष्मीचा वल्लभा, ते तर सर्व सिद्धी स्वयंभा एरमी नेने. जिथं कृष्ण उभा आहे तिथं रिद्धी सिद्धी उभ्या आहेत. कृष्ण विजय स्वरूप निजांगे, तो राहिला असे जने भागे, तो जयो लाग वेगे तेथेची असे. तेथेची असे. जिथं कृष्ण उभा आहे तिथं जय विजय आहेत. जिथं कृष्ण उभा आहे तिथं लक्ष्मी उभी आहे, ती कृष्णाच्या पायाची दासी आहे. जिथं कृष्ण उभा आहे तिथं लक्ष्मी उभी आहे. जिथं कृष्ण उभा आहे तिथं रिद्धी सिद्धी उभ्या आहेत. जिथं कृष्ण उभा आहे तिथं जय विजय उभे आहेत. मग तुमच्या जीवनात रिद्धी सिद्धी आहेत, जय विजय आहेत, लक्ष्मी आहे, तुम्हाला काय कमी पडणार? काय कमी पडणार? आणि मग तुम्हाला वाटतं का की तुकोबारायचं मागणं जरा चुकलं, जरा तुकोबाराय भोळे होते? अरे नाही रे बाबा नो, तुकोबारायांनी युक्तीने एवढं मोठं मागणं मागून घेतलंय की देव खुंट्याला बांधलाय. देव खुंट्याला बांधलाय. लक्ष्मी खुंट्याला बांधली, जय विजय खुंट्याला बांधलेत, रिद्धी सिद्धी खुंट्याला बांधल्यात. का? तर ज्याच्या मुखात 24 तास निरंतर भगवंताचं नाम आहे, देव त्या नामधारकाच्या बाजूला 24 तास उभा आहे. आणि जिथं देव उभा आहे तिथं रिद्धी सिद्धी जय विजय आणि लक्ष्मी हे चाकर हात जोडून उभे आहेत. आणि मग नामधारकाच्या घरात, नित्य नामधारकाच्या घरात कृष्ण परमात्मा देव तो उभा आहे, पण त्याच्या बाजूला जय विजय रिद्धी सिद्धी लक्ष्मी हे चाकर हात जोडून उभे आहेत. म्हणजे जो नित्य नामधारक आहे त्याच्याजवळ पांडुरंग परमात्मा उभा तर आहेच. नित्य नामधारकाजवळ पांडुरंग परमात्मा उभा तर आहेच, पण शेजारी रिद्धी सिद्धी जय विजय आणि लक्ष्मी उभी आहे. काय काय पाहिजे अजून तुम्हाला? तुम्हाला काय पाहिजे मला सांगा ना.
आणि काय मागा रे छटाका नातपाव, वाढावे संतानन गरीब व्हावे धनधान. काय मला माझ्या नातवाला सोन्याच्या ताटात जेवताना पाहायचंय. अरे ते घडीचं आहे, नातू संपेल, तू संपशील, सोनं संपेल, नश्वर आहे, नश्वर आहे सगळं. माणसाला हे कळत नाही. तुकोबाराय म्हणतात की चालिले सांगाती काय मानिली निश्चिंती. अरे तुझे संगती सोबती चाललेत एक एक करून, तू का निवांत आहे आणि काय या धनात रमलास आणि काय नातुंड आणि पतुंड मागतो. तू तुझं बघ ना, आणि त्याला सोन्याच्या ताटात जीव घालतो. तुझे संगती सोबती एक एक चालले, जागा हो, शहाणा हो, सूट यातून देव माग. हे काय मागतो. चालिले सांगाती काय मानिली निश्चिंती. नाशवंतासाठी तू का म्हणे करीसी आटी. का आटापिटा करता नाशवंतासाठी. नश्वर का मागता देवाला. देवाला अविनाशी मागा. आणि अविनाशी काय तर तुझा विसर न व्हावा. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. देवा मला हेच दे, काय की तुझ्या नामाचा मला कधीही विसर पडू देऊ नको. उदात्त मागणं आहे, जगातलं सगळ्यात मोठं मागणं आहे. आणि नुसतं मागणं नाही हो, या मागण्यात ब्रह्मांड मागून घेतलंय. ब्रह्मांडाचा धनी पांडुरंग परमात्मा तुम्ही खुंट्याला बांधलाय तुमच्या घरात. आणि पांडुरंग तर बांधलाय, पण त्याच्या बाजूला लक्ष्मी बांधली, रिद्धिसिद्धीन जय विजय बांधलेत. मग तुमच्या घरात जर 24 तास पांडुरंग उभा आहे, लक्ष्मी उभी आहे, रिद्धिसिद्धी उभी आहे, जय विजय उभे, तुम्हाला काय कमी पडतंय. जय विजय तुमची चाकरी करतात. कुठे तुमचा जय. मातीला हात लावलं सोनं होतंय. आणि मग उगाच का तुकोबरायने त्या लोखंडाला हात लावला त्या कासाराच्या घरी, त्या पासाचं सोनं झालं. रिद्धिसिद्धी घरात नांदतायत. रिद्धिसिद्धी आम्हा घरी कामारी दासी. जिथं तुमच्या घरात देव नांदतोय, पांडुरंग नांदतोय, बाजूला लक्ष्मी नांदती, तुम्हाला काय पैशाचं कमी पडणार आहे. तुकोबाराय पैशाचा उपभोग घेत नव्हते, कारण पैशाच्या मोहात मनुष्य अडकतो. म्हणून देवाला तुकोबारायला नको होतं हे ऐश्वर, हे भोग. नाही तर तुकोबाराय ज्या दगडाला हात लावतील त्या दगडाचं सोनं, ज्या मातीला हात लावतील त्या मातीचे हिरे होऊ शकत होते किंवा होतेच. त्यांनी त्या लोखंडाला हात लावला, शिवबा कासाराच्या त्या पासाला, त्या पासाचं त्या लोखंडाचं सोनं झालं. अजित रिद्धिसिद्धी जय विजय लक्ष्मी घरात नांदतायत पांडुरंगासहित. याच्यापेक्षा काय धन दौलत मोठी असणार आहे. आणि शाश्वत धन दौलत आहे. काय मागता तुम्ही धन दौलत, सांगा ना मला. मागितली बी तर ज्ञानोबा म्हणतात, या धनाचा न धरी भरवसा देसी हे तरुवर छाया. अवी दुपारची सावली, सकाळी पूर्वेला सावली, सकाळी पश्चिमेला सावली, सकाळी पश्चिमेला सावली तर दुपारी पूर्वेला जाते. सूर्याच्या विरुद्ध दिशेत सावली पडते. सूर्य उगवलाय, झाडाची सावली पश्चिमेला आहे, सूर्य पश्चिमेला गेला, सावली पूर्वेला जाते. जैसी तरुवर छाया. सावली जशी जागा बदलते तसं धन जागा बदलतं. ते शाश्वत नाही. त्याला द्रव्य म्हटलंय. जे एकीकडून दुसरीकडे वाहतं ते द्रव्य असतं. पैशाला द्रव्य म्हटलंय. ते सारखं वाहत असतं. तुमच्याकडून कधी कुणाकडे जाईल याचा पता नाही, म्हणून पैशाला द्रव्य म्हटलंय. या धनाचा न धरी भरवसा दैसी तरुवर छाया. झाडाची सावली जागा बदलते तसं धन जागा बदलतं. शाश्वत नाही आहे. तुमच्यापाशी टिकेल याची गॅरंटी नाही. निघूनही जाईल आणि जातही. मग असं नाशिवंत का मागता. धनाच्या कमाईमध्ये कष्ट, धनाच्या रक्षणात कष्ट. धन चोरीला गेलं तर त्यापेक्षा मरणाचं जास्त कष्ट. धन कमावल्या जेवढं कष्ट आहे त्याच्यापेक्षा धनाच्या रक्षणात डबल कष्ट आहे. आणि धन चोरीला गेलं तर टिबल कष्ट आहे. धनाच्या रक्षणात किती कष्ट आहे सांगू तुम्हाला. नाथ महाराज भागवतात लिहित आहेत की रात्रंदिवस हृदयरोग हा जीवी. रात्रंदिवस हृदयरोग हा जीवी. धनाच्या रक्षणात हार्ट अटॅक आल्यानंतर ज्या वेदना होतात तितक्या निरंतर वेदना होतात. रात्रंदिवस हृदयरोग हा जीवी. धनाच्या रक्षणाला हृदयरोग म्हटलंय नाथ महाराजांनी. एखाद्या माणसाला हार्ट अटॅक आला त्याच्या छातीत एकदाच वेदना होतात, पण धनाच्या रक्षणात 24 तास छातीत वेदना होतात.
धनाच्या रक्षणात 24 तास छातीत वेदना होतात. आणि म्हणून याला नाथ महाराज म्हणतात की रात्रंदिवस हृदयरोग हा जीवी. घरामध्ये 1-2 कोटी घेऊन झोपा. कोटी कशाला, अगो 50 लाखच घ्या, झोपा 50 लाख घेऊन घरात. झोप हराम होते. पाल चुरचुरली, टणकन दचकून उठता. चोरी येईल का, किंवा आला का, काय वाजलं, चोरी येईल का, धनाची चोरी होईल का, झोप हराम होते. आणि मग ज्ञानोबा बोलतात की धनत्यागे दवडणे भय जैसे. धनत्यागे दवडणे भय जैसे. धनाचा त्याग करा, भीती निघून जाईल. धनाचा त्याग करा म्हणजे सर्वस्वी तुम्ही भिकारी व्हा असं ज्ञानोबांना म्हणायचं नाही. धनत्यागे दवडणे भय जैसे. धनाचा त्याग करा म्हणजे गरजेपुरतंच धन मिळवा, वाजवीपेक्षा जास्त धनाची हाव करू नका, झोप हराम होईल. धनाच्या रक्षणात कमालीचं दुःख असतं, कमालीचं दुःख. आणि याला हृदयरोग म्हटले नाथ महाराजांनी की रात्रंदिवस हृदयरोग हा जीवी. हृदयरोग्याला छातीत ज्या वेदना होतात कमालीच्या, पण त्याला एकदाच होतात. हार्ट अटॅक आल्यावर धनाच्या रक्षणात 24 तास छातीत वेदना आहेत. आणि म्हणून हा हृदयरोग आहे, हा हार्ट अटॅक आहे. धनाचं रक्षण हा हार्ट अटॅक आहे. आणि धन चोरी झाल्यावर तर टिबल हार्ट अटॅक आहे. रक्षणात, धनाच्या रक्षणात हार्ट अटॅक, आणि धन चोरी गेल्यावर डबल टिबल हार्ट अटॅक. मग तर वेदना एवढ्या तीव्र होतात की तुम्ही मरून जाता. आणि म्हणून देवाला धन द्रव्य काही मागू नका. तुम्हाला काय द्यायचं तो देईल ना. न सांगता तुम्हाला कळो येते अंतर. तुम्ही त्याचं भक्त बना, तुम्हाला काय द्यायचं त्याला कळतं ना. एक छोटंसं बाळ आहे, आईच्या मांडीवर झोपले, 2 महिन्याचं बाळ. त्याला काय लागतं आईला माहिती आहे ना. तानियाशी निकेते माऊलीशीच करणे. तानिया निकेते माऊलीशी करणे. आपली तहान भूक नेणे. तानिया निकेते माऊलीशी करणे. हे ताण आहे. आपल्याला काय लागतं त्या ताण्याला कळत नाही. 2 महिन्याचे काय कळतंय. मग त्याला काय लागतंय त्याची काळजी आई वाहते. तुम्ही बाळ बना ना. देवाला आई करा, तुम्ही बाळ बना. देवाच्या मांडीवर झोपा. तुम्ही तानं बाळ बना 2 महिन्याचं. तुम्हाला काय लागतंय देवरूपी आई देते. देवरूपी आई देते. पण तुम्ही घोडमे बनता, घोडमे, बाळ बनत नाही. मग देव म्हणतो तू घोडमा आहे ना, तुझं तू कमव. आणि मग ठेसा खात फिरता. बाळ बना. 2 महिन्याच्या बाळाला काय लागतंय. बाळ काळजी करत नाही, आई काळजी करते. तुम्ही देवाचं बाळ बना. तुम्हाला काय लागतं देव काळजी करतो. न सांगता तुम्हाला कळो येते अंतर, तो आपाप देतो. याला आळशी म्हणू नका, अर्थ चुकीच्या दिशेने नेऊ नका. देरे हरीन पलंगावरी. अर्थात संतांनी कर्मयोग सुचवलाय. तुकोबाराय स्पष्ट बोलले, न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो. तुका म्हणे अधम त्याची भक्ती दुषी हरीची. जोपर्यंत वैराग्य आणि आत्मस्वरूपाची ओळख नाही आहे त्याच्या आधी आपल्या वाट्याला आलेले कर्म टाकू नये. आणि वैराग्य प्राप्ती आणि आत्मस्वरूपाची ओळख नाही त्याच्या आधी जर कर्म कोणी टाकले तर तो लंड आहे, तो पापी आहे, तो भक्तीला भूषण नसून दूषण आहे. हे संत सुचवतात. संतांनी कर्म केली, कर्मच सुचवली. कर्मयोग केला, कर्मयोगच सुचवला. संत कर्म टाका म्हणत नाहीत, आळशी बनवत नाहीत. कर्म करा आणि कर्मानेच ईश्वराला भजा हे सांगतायत. तव कर्मे ईशू भजावा हे जे बोलिलो. पण पुष्कळदा देव देईल म्हणल्या तुम्ही, देव देईल म्हणल्या तुम्ही असा अर्थ काढता की संत समाज आळशी बनवतात. देरे हरील पलंगावरील. हरी कुठं पलंगावर देतो का आणि पलंगावर मिळतं का, असं नाही आहे. संतांनी कर्म सुचवली, कर्मच केली. आणि जे कर्म करत नाही ते लंड आहेत, पापी म्हटले. उलट भक्तीमध्ये झापलंय की आपल्या वाट्याला कर्म टाकले, नुसतं हरिनाम घेत बसला तर तो भक्तीला भूषण नसून दोषाने म्हटले. न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो. तुका म्हणे अधम तशी भक्ती दुषी हरीची. जो पण विवेक वैराग्य नाही, आत्मज्ञान नाही, आत्मस्वरूपाची ओळख नाही आहे, तो पण आपल्या वाट्याला कर्म टाकू नये. आणि ते कर्म टाकून नुसता रामनाम घेत बसला तो भक्तीला भूषण नसून ते दूषण आहे. तो मनुष्य लंड आहे, पापी आहे. याचा अर्थ संत कर्म करा म्हणतात, कर्माना ईश्वराला भजा म्हणतात.
कर्म करा, चांगली कर्म करा, कर्म देवाची पूजा म्हणून करा. ती कर्मच तुम्हाला देतील काय द्यायचं. आणि म्हणून भक्तीमध्ये भगवंताला काही मागू नका, काही मागू नका, त्याला द्या. आणि धन दौलत तर मागूच नका, मागूच नका. मी बोलून गेलो 1000दा की ती तुमच्या कर्माने मिळत असते. आणि देवाला मागितलं, देव कर्मतापासून पाहतो, असेल कर्म तर देतो, नाही तर नाही देत. अन्यथा देवाला मागितलं असतं, देवाने धन दिलं असतं, नवसं केले असते की मला धन दे, मला धन दे, देवाने दिले असते डायरेक्ट, तर जगातला प्रत्येक माणूस श्रीमंत झाला असता, भिकारीच राहिला नसता जगात. पण तुम्ही लाख मागाल, देव म्हणतो तुम्ही मागितले पण मी तुमची कर्मतापासून पाहतो, त्या कर्मता असेल देतो, नाही देत नाही. मग देणारे घेणारे कर्म आहेत, तर मग कर्मच चांगले करा ना. मग देवाची भक्ती कशा करता करायची? तर धन दौलत मागण्यासाठी नाही. पहिली गोष्ट देवाची भक्ती का करायची? पहिली गोष्ट देवाला प्रेम देण्यासाठी. आणि या देवाला दिलेल्या प्रेमातून देव प्रसन्न होतो. नामस्मरण दिलं म्हणजे प्रेम दिलं देवाला. या नामस्मरणानं प्रसन्न होतो, या प्रेमानं प्रसन्न होतो, आणि त्या बदल्यात आम्हाला मुक्ती देतो, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढतो. आणि हा जन्ममरणाचा फेरा आमच्या मागे लागलाय, तो चुकावा, संपावा म्हणून देवाची भक्ती करायची. ना की वाढावे संतानान गरीब होय धनदान. मला माझ्या नातवाला सोन्याच्या ताटात जेवताना पाहायचे, भलाला मागणारा. असं मागू नका. आणि हे मागण्यासाठी भक्ती नसतेच. देवाला नश्वर मागू नका, धन दौलत मागू नका. मागितलं तर एकच मागा, तुझा विसर न व्हावा. मागितलं तर एकच मागा, काय मागा? तुझा विसर न व्हावा. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. देवाचा विसर ही आपत्ती आहे, देवाचा आठव ही संपत्ती आहे. माझं वाक्य नीट ऐका आणि काळजावर कोरा. देवाचा आठव ही संपत्ती, देवाचा विसर हीच विपत्ती आहे. तुकोबाराने एक अभंगच लिहिलाय पूर्ण, पुण्य परोपकारा पाप ते परपिडा. या अभंगात तुकोबारा स्पष्ट सांगतात की तुमचं उघड उघड सांगतोय मी, हित काय आणि घात काय. तुका म्हणे उघड आहे हित घात, तुमचं हित काय घात काय मी सांगतो म्हटले. तुकोबारा म्हणतात परोपकार हेच पुण्य आहे, परपिडा हेच पाप आहे. सत्य हाच धर्म आहे, असत्य हाच अधर्म आहे. देवाचे नामस्मरण हीच जीवनाची गती आहे, देवाचा विसर हीच जीवनाची अधोगती आहे. संतांचा संग हाच स्वर्गवास, संतापासून दूर जाणे हाच नरकवास. या वरील गोष्टी म्हणजे उघड उघड आपले हित आणि आपला घात आहे. अलग लक्षामध्ये. परोपकार करा, हित आहे. सत्यानं वागा, हित आहे. देवाचं नामस्मरण करा, हित आहे. संतांची संगती करा, हित आहे. पण पाप कराल, घात आहे. अधर्मानं वागाल, घात आहे. देवाचं नाव घेणार नाहीत, घात आहे. संत संगती करणार नाहीत, घात आहे. मग आपलं हित करायचं का घात करायचं, ज्याचं त्यांनी ठरवावं. तुका म्हणे उघडे आहे हित घात, हे उघड उघड सांगतो म्हणले मी की हित आणि घात आहे. आणि मग सदैव परोपकार करा, अर्थात पुण्य करा. सत्यानं वागा, सत्यानं वागणं हाच धर्म आहे. सत्य तोच धर्म, असत्य ते कर्म. परोपकार करा, अर्थात पुण्य करा. सत्यानं वागा, धर्मानं वागा. देवाचं नित्य नामस्मरण करा मुखानं, आणि सदैव संतांची संगती करा. हे आमचं हित आहे, हे न करणं आमचा घात आहे. आणि तुमच्यावर सोडले तुकोबाऱ्यानं काय करायचं करा. आणि म्हणून देवाचा निरंतर आठव हीच संपत्ती, आणि देवाचा विसर हीच विपत्ती. देवाचा आठव ही आमच्या जीवनाची सद्गती, देवाचा विसर हीच आमच्या जीवनाची अधोगती. देवाचा विसर ही विपत्ती असते, देवाचा विसर ही विपत्ती असते, देवाचा आठव ही संपत्ती असते.
पटवून देऊ का तुम्हाला देवाचा आठव संपत्ती कशी असते? मी बोललोय, पुन्हा एकदा सांगतो, माझं वाक्य नीट ऐका. देवाचा विसर ही विपत्ती आहे, देवाचा विसर विपत्ती आहे, देवाचा आठव ही संपत्ती आहे. तर देवाचा आठव संपत्ती कशी? ऐका सांगतो. देवाचा आठव ही संपत्ती आहे कशी? तर देवाचा आठव केला, देवाचं नित्य नाम घेतलं, देव आपल्या नामापाशी उभा राहिला. देव जिथं उभा राहिला तिथं रिद्धिसिद्धी आल्या, जयविजय आले, लक्ष्मी आली. हे चाकर हात जोडून उभे आहेत. मग देवाच्या आठवणी तुम्हाला काय दिलं? देवाच्या नामस्मरणाने अर्थात देवाच्या आठवणं काय दिलं? साक्षात देव दिला, जयविजय रिद्धिसिद्धी लक्ष्मी दिली. आणि मग जिथं प्रत्यक्ष देव लक्ष्मी सहित उभा आहे, रिद्धिसिद्धी उभा आहे, जयविजय उभा आहे, ही संपत्ती नाही तर काय? ही संपत्तीच आहे ना. आणि मग देवाचा आठव ही संपत्ती आणि देवाचा विसर हीच विपत्ती आहे. देवाचा विसर विपत्ती आहे. आणि मला विपत्ती नकोय देवा, म्हणून तुझा विसर नकोय, मला तुझा आठव हवा आहे. मला तुझा विसर नको, कारण तुझा विसर देवा, तुझा विसर ही विपत्ती आहे. आणि म्हणून महाराज देवाकडे अग्रानं मागणं मागतात की हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. तुझा विसर ही विपत्ती देवा, तुझा आठव ही संपत्ती आहे. म्हणून मला असं दान दे की मला तुझा विसर पडू नये, तुझ्या नामाचा विसर पडू नये. तुझ्या नामाचा विसर पडणं ही विपत्ती आहे. आणि देवा तू आणि तुझ्या नावाचा आठव ही संपत्ती आहे. तुकोबाराने एक प्रकारे संपत्तीच मागितली आहे. देवाचा आठव ही संपत्ती आहे. कारण देवाचा आठव अर्थात देवाचं नामस्मरण घेतलं की नामस्मरणाच्या बाजूला तुमच्या बाजूला देव उभा राहिला. आणि जिथं देव उभा राहिला तिथं जय विजय रिद्धिसिद्धी लक्ष्मी हात जोडून उभे आहेत. आणि म्हणून तुम्ही नित्य नामधारक बना. देव तुमच्या बाजूला उभा असेल आणि देवाच्या बाजूला जय विजय रिद्धिसिद्धी लक्ष्मी हे चाकर हात जोडून उभे असतात. याचा अर्थ जो नामधारक आहे त्याच्या घरात देव लक्ष्मी सहित नांदतो, रिद्धिसिद्धी जय विजय सर्व तिथे उभे असतात. आणि म्हणून नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. नित्य नामधारकापाशी लक्ष्मीचा वल्लभ, लक्ष्मीचा नवरा लक्ष्मी सहित उभा असतो. आणि म्हणून शब्दप्रयोग आहे लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. आणि म्हणून नासकं मागू नका हो, नश्वर मागू नका. वाढावे संतान ग्रह आहे धनदान, नातवाला सोन्याच्या ताटात जेवताना पाहायचं, हे नासकं मागूच नका. देवाला एकच मागा, देवा तुझ्या नावाचा विसर पडू देऊ नको, तुझा विसर न व्हावा. आणि देवाने हे मागणं मान्य केलं, देवाचा विसर नाही पडला तर तुम्ही नित्य नामधारक बनाल. नित्य नामधारक बनले, तुम्ही नित्यानं भगवंताचं नामस्मरण केलं, देव आपल्या नामापाशी उभा आहे. जिथं देव उभा आहे तिथं जय विजय रिद्धिसिद्धी आणि लक्ष्मी हे चाकर हात जोडून उभे आहेत. अर्थात तुम्ही नामधारक बनले की तुमच्या घरात देव आला, लक्ष्मी आली, रिद्धिसिद्धी आले, जय विजय आले. तुम्ही श्रीमंत बनले, श्रीमंत बनले. मग या श्रीमंतीचा उपभोग घ्यायचा का नाही हे तुम्ही ठरवा. पण तुमच्या घरात श्रीमंती आली, फक्त देवाचा आठव ठेवा. आणि म्हणून मी बोललो की देवाचा आठव हीच श्रीमंती, देवाचा आठव हीच संपत्ती आणि देवाचा विसर हीच विपत्ती. आणि म्हणून माझ्या जीवनात देवा विपत्ती नको, यासाठी मला तुझा विसर पडू देऊ नको, मला तुझा आठव होऊ दे. आणि देवाचा आठव ही संपत्ती आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. या अभंगात चारी चरणात तुकोबारायांनी एक एक मागणं मागितलंय. पहिल्या चरणात देवाला गळ घातली, देवाकडे तुकोबाराय मागणं मागतायत की देवा मला तुझ्या नावाचा विसर पडू देऊ नको, हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. पहिल्या चरणात महाराज म्हणतात की देवा मला तुझ्या नामाचा विसर पडू देऊ नको. दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. देवा तू मला तुझ्या नावाचा विसर पडू देऊ नको. तुझ्या नावाचा विसर जर मला पडला नाही तर याचा फायदा काय होईल, हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि महाराज सांगतात की गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. इथेही तुकोबाराय चकारात्मक बोलतायत
की हेची माझी सर्व जोडी आहे. कोणती? गुणगायीना आवडी. देवा मला तुझ्या नामाचा विसर पडू देऊ नको. क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. देवा मला तुझ्या नावाचा विसर पडू देऊ नको. आणि मग तू जर हे दान दिलंस, नित्य जर तुझं नाम माझ्या मुखात स्थिरावलं, तर देवा हे नामस्मरण आणि मी तुझे गुणगान अतिशय आवडीने गाईल. अतिशय आवडीने तुझं नाम घेईल आणि आवडीने तुझे गुणगान गाईल. आणि तुझं नामस्मरण घेणं आणि आवडीनं गुणगान गाणं हीच माझी जोडी आहे. अर्थात हीच माझी प्राप्ती आहे, हीच माझी श्रीमंती आहे. हेची माझी सर्व जोडी. जोडी म्हणजे मिळगत, प्राप्ती. जोडी म्हणजे जोडणं, मिळवणं, प्राप्त करणं. देवा तू जर माझं मागणं मान्य केलंस, कोणतं? तुझा मला विसर पडू न देणं, अर्थात तुझं नाम माझ्या मुखात स्थिर होणं, मी नित्य नामधारक बनलो, तर आवडीनं नाम घेईल आणि आवडीनं तुझे गुण गाईल. आणि नित्य तुझं नाम घेणं, तुझे गुणगान गाणं हीच माझी प्रॉपर्टी आहे, हीच माझी श्रीमंती आहे, हीच माझी जोडी आहे. आणि म्हणून गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. माझी जोडी अर्थात माझी श्रीमंती, माझी मिळकत काय आहे? तर आवडीनं तुझं नामस्मरण करणं आणि तुझं गुणगान गाणं. काय आहेत देवाचे गुणगान? धनबरा देवाचे गुणगान सांगतायत. ऐका, यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वसती जेत. ऐका, यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वसती जेत. हे साही गुणवर्य, नीट ऐका, हे साही गुणवर्य वसती जेत. काय देवाचे गुण? यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर. मनोनी तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तू. देवाला भगवंत का म्हणतात? तर तो षडगुण संपन्न आहे. तुकोबाराय म्हणतात मी तुझे गुण आवडीने गाईल. तर देवाचे गुण काय आहेत? यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वसती जेथ. मनोनी तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तू. देव भगवंत का आहे? देवाला भगवंत का म्हणतात? तर देव या 6 भागानं, या 6 गुणानं नटलाय. देवाजवळ यश आहे. देव तुमच्या जीवनात असेल तर कुठेही जा, कुठेही पाय ठेवा, तुम्हाला यशच यश. देवाजवळ स्त्री आहे म्हणजे लक्ष्मी आहे. मातीला हात लावा, सोनं होईल. पैसाच पैसा आहे. देव जीवनात असावा. देव जीवनात असेल तुमच्यामध्ये अवधार येईल, उदारता येईल. देवापाशी ज्ञान आहे. देव तुमच्या जीवनात असेल तुम्ही ज्ञानी व्हाल. देवापाशी वैराग्य, देव जीवनात आला तुम्ही विरक्त व्हाल, वैराग्यवान व्हाल. देवापाशी ऐश्वर आहे, तुमच्या जीवनात ऐश्वर येईल देव तुमचा झाला तर. देव तुमच्या जीवनात आला तर या 6 गोष्टी तुमच्या जीवनात येत आहेत. आणि मग देवा हे जे तुझे गुण आहेत, यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर, यांचं मी गुणगान करेल. की माझा पांडुरंग यशश्री आहे. माझ्या पांडुरंगाने कशाला हात लावा, त्याला यशच यश मिळतं. माझ्या पांडुरंगाजवळ लक्ष्मी आहे. माझा पांडुरंग अवदार्य संपन्न आहे. माझा पांडुरंग ज्ञानी आहे. माझा पांडुरंग वैराग्यवान आहे. माझा पांडुरंग ऐश्वर्य संपन्न आहे. देवा मी तुझे गुण गाईल, तुझ्या लीला गाईल. तू तुझ्या अवतार कार्यात गोकुळात काय काय लीला केल्या पांडुरंगा, भगवान कृष्णा. कंसानं तुला कसं कसं छळलं, तू कुणाकुणाला मारलं, काय काय बाललीला केल्या. बाललीला केल्या, तरुणपणी केल्या, युद्ध केलं महाभारताचं. तू अर्जुनाला गीता सांगितली. देवा तुझे सगळे गुणगान गाईल, तुझ्या लीला गाईल. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. देवा मला एकच दे, तुझ्या नावाचा विसर पडू देऊ नको. आणि मग तुझं नाम जर माझ्या तोंडात स्थिरावलं
हे नामस्मरण मी अत्यंत आवडीनं घेईल आणि आवडीनं तुझे गुणगान गाईल, तुझ्या लीला गाईल, तुझं यशश्री अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे गुणगान गाईल. आणि देवा आवडीनं नाम घेणं आणि तुझे गुणगान गाणं, तुझ्या लीला गाणं, हीच माझी प्राप्ती, हीच माझी श्रीमंती, हीच माझी मिळकत, हीच माझी जोडी. आणि म्हणून हेची माझी सर्व जोडी, चकारात्मक हेची माझी सर्व जोडी. आवडीनं तुझं नाम घेणं आणि तुझं गुणगान गाणं, तुझ्या लीलाचं वर्णन करणं. देवा हीच माझी श्रीमंती आहे, हीच माझी प्राप्ती आहे, हीच माझी जोडी आहे. आणि म्हणून गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. मग देवा तुझं नाम आता माझ्या तोंडात स्थिर झालंय, तुझे गुणगान मी गातोय. तुझं गुणगान हीच माझी श्रीमंती आहे. आणि मग मला मुक्ती लागत नाही आणि दुसरी संपत्ती लागत नाही. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज म्हणतायत की न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. देवा मला आता संपत्तीची काय गरज आहे, तुझं गुणगान गाणं हीच माझी श्रीमंती आहे. मग मला वेगळी श्रीमंती किंवा वेगळी संपदा काय करायची देवा? तुझं गुणगान, तुझ्या लीला, तुझं नामस्मरण हीच माझी श्रीमंती आहे, हीच माझी जोडी आहे, हीच माझी श्रीमंती. आता वेगळी श्रीमंती, वेगळी संपदा मला लागत नाही आणि त्या जोडीला मला मुक्तीही लागत नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात 3ऱ्या चरणात की न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. देवा मला मुक्ती देऊ नको, संपत्ती देऊ नको, पण एक मात्र जरूर दे, काय? संत संग देई सदा. संत संग देई सदा. तुकोबारांनी संपदा धिकारली आहे, मुक्ती धिकारली आहे. का बरं? या जगतामध्ये ज्या काय पवित्र गोष्टी आहेत त्यापैकी मुक्ती एक पवित्र गोष्ट आहे. मुक्ती पवित्र आहे. हां, कैवल्य ऐसे पवित्र वैर्याही दिदले. ज्ञानोबा राय. कैवल्य ऐसे पवित्र वैर्याही दिदले. कैवल्य अर्थात मोक्ष पवित्र आहे. हां, तुझे अवदारे जाणो स्वतंत्र, देता न मनशी पात्रा पात्र. कैवल्य ऐसे पवित्र वैर्याही दिदले. कैवल्य ऐसे पवित्र वैर्याही दिदले. कैवल्य म्हणजे मोक्ष. हा कैवल्य हा मोक्ष पवित्र आहे. आणि मग मोक्षासारखी पवित्र वस्तू तुकोबारा धिकारतात. का बरं? या मोक्षासाठी सगळं जग वेड आहे. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे हे अमूप ग्रंथ केले, हे सप्ताह चाललेत. हां, आम्ही देवाच्या वाऱ्या करतोय, पंढरीच्या, आळंदीच्या, देहूच्या, पैठणच्या वाऱ्या करतोय, देवदेव करतोय, सप्ताह घेतोय. हे कशा करतायत? मुक्ती करतायत. ती मुक्ती नको? ज्याच्याकरता देवाचं भजन चाललंय, देवाचं भजन मुक्ती करता चाललंय, आणि ज्या मुक्ती करता देवाचं भजन चाललंय, ज्या मुक्ती करता देवाचं भजन चाललंय ती मुक्ती नको? न लगे मुक्ती. ठीक आहे, संपदा नको तर नका घेऊ, पण न लगे मुक्ती. कैवल्य असे पवित्र, याच्यासाठी जप, याच्यासाठी तप, अशी महान कोटीतील मुक्ती का नको देवा? तुकोबाराय मुक्तीचा धिक्कार का करतात? की ज्या मुक्तीमुळे तुम्ही जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडता. हां, किती वेळा जन्म यावे, किती वाहे फजित, काय सांगू गरिबीच्या यातना वगैरे, काय हाल आहे त्याच्यामध्ये, किती अभ्यास आहेत. जन्म मरण मागं लागलंय. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे जन्ममरणाचा फेरा आमच्या मागं लागलाय. जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरायचं. आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती आम्हाला बाहेर काढते, आम्हाला मुक्त करते, आम्हाला देव बनवते. आणि तुकोबारा त्या मुक्तीचा धिक्कार करतात.
हो करतायत. का करतायत? तर याचं कारण मुक्ती हा चौथा पुरुषार्थ आहे. मुक्ती अर्थात सायुज्य मुक्ती हा चौथा पुरुषार्थ आहे. आणि तुम्ही हा चौथा पुरुषार्थ अर्थात सायुज्य मुक्ती स्वीकारली आणि मोक्षात विलीन झाले, आत्मस्वरूपात विलीन झाले, तर तुम्हाला स्वइच्छेने पुन्हा मनुष्य जन्म कधीच धरता येत नाही. एकदा तुम्ही सायुज्य मुक्ती स्वीकारली, आत्मस्वरूपात विलीन झाले, तर तुम्ही देव बनले. तुम्हाला स्वइच्छेनं कधीही मनुष्य बनता येत नाही. आणि तुकोबारायला पुन्हा पुन्हा मनुष्य बनायचं आहे. मनुष्य रूपात अर्थात संत रूपात संत बनून या पृथ्वीवर यायचं आहे. अवतार कार्य करायचे आहे, संत कार्य करायचे आहे, भगवंताच्या नामाचा आनंद लुटायचा आहे, स्वतः आनंदी व्हायचं आणि भगवंताला आनंदी करायचं आहे. आणि म्हणून मुक्तीचा धिक्कार आहे. न लगे मुक्ती. देवा आम्हाला तुझी मुक्ती नको. का? तर आम्ही मुक्त झालोत, तर आम्हाला पुन्हा मनुष्य जन्म मिळणार नाही. तुम्ही मुक्त झाले की तुम्हाला कशाचाच जन्म मिळत नाही. देवा आम्ही मुक्त झालोत. देवा आम्ही मुक्त झालो की आम्हाला पुन्हा मनुष्य बनता येणार नाही. आणि मला तर मनुष्य बनायचे आणि मनुष्य बनवून पृथ्वीवर जायचे, संत कार्य करायचे, अवतार कार्य करायचे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. अवतार तुम्हा धरावया कारण उद्धराया जन जडजीव. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. हे पवित्र कार्य मला करायचे, त्यासाठी मानवाचं शरीर हवं आहे. आणि मुक्त झाले मानवाचं शरीरच मिळणार नाही, मग हे कार्य मी कसं करू? आणि म्हणून मुक्तीचा धिक्कार आहे. न लगे मुक्ती. आणि म्हणून तुकोबार आहे मुक्तीच्या माथ्यावर पाय ठेवतात आणि पाचवा पुरुषार्थ मागतायत. चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. ज्ञानोबा आहे चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. मुक्ती हा चौथा पुरुषार्थ आहे. सायुज्य मुक्ती हा चौथा पुरुषार्थ आहे आणि भक्ती हा पाचवा पुरुषार्थ आहे. आणि भक्ती अर्थात पाचवा पुरुषार्थ म्हणजे संतपद. तुकोबार आहे ते संतपद मागतायत, भक्ती मागतायत. आणि म्हणून तुझा विसर न व्हावा. मुखात नित्यनाम अर्थात भक्ती मागतायत म्हणजे पाचवा पुरुषार्थ मागतायत. आणि मुक्त व्हायचं पण मुक्त होऊन मुक्तीचा धिक्कार करायचा आणि मुक्तीवर भजनयुक्त व्हायचं. पाचवा पुरुषार्थ भक्ती स्वीकारायची, संत बनायचं. आणि मग स्वइच्छेने मनुष्याचं शरीर धरता येतं. आणि स्वइच्छेने तुम्ही मृत्यूलोकात येऊन मनुष्य बनून संत बनून मृत्यूलोकात येता आणि अवतार कार्य करता, संत कार्य करता, जगाला गाईडलाईन देता, मार्गदर्शन करता, जगामध्ये धर्माची सुख शांतीची स्थापना करता, हरिनामाचा विठ्ठलाच्या नामाचा प्रसार करता, लोकालाही मुक्त करता, लोकांचा उद्धार करता. अर्थात पृथ्वीलोकावर येऊन मृत्यूलोकात येऊन तुम्ही संत कार्य करता, धर्माची स्थापना करता, सुख शांती स्थापित करता, भगवंताच्या नामाचा प्रसार करता, अवतार कार्य करून निघून जाता. हे मला पुन्हा पुन्हा करायचं आहे. म्हणून देवा मानवाचं शरीर हवं आहे आणि मानवाचं शरीर असल्याशिवाय हे करता येत नाही. आणि मुक्ती जर मी स्वीकारली सायुज्य तर मला हे शरीर मिळणार नाही. आणि म्हणून मुक्तीचा धिक्कार आहे. न लगे मुक्ती. आणि म्हणून सांडोनी सुखाचा वाटा मुक्ती मागे तो करंटा कार्य न घ्यावा जन्म आणि प्रेमे लुटावे नाम. नामदेव महाराज. मुक्ती मागे तो करंटा कार्य न घ्यावा जन्म प्रेमे लुटावे नाम. आणि म्हणतो तुकोबार चक्क म्हणले मोक्ष सुखा हानू लाता. भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हानू लाथा. मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. मोक्षाचे आमाशी नाही अवघड तो असे उघड गाठोडीत. मोक्ष आम्हा घरी कामारी दासी. देवा आमच्या गठोड्यात मोक्ष बांधला रे म्हणले. आम्हाला मोक्षाचा अवघड नाही. मोक्ष तुमचा देवा दुर्लभ तुम्ही ठेवा. मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. देवा मला प्रत्येक युगात माणसाचा जन्मधोरण यायचे आणि संत कार्य करायचे. आणि म्हणून तुकोबारांनी पांडुरंगाकडून वरदानच घेतलंय. काय की देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. देवाचे नारायणाचे जेवढे जेवढे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारात तुकाराम महाराज संत बनून आलेत. नारायणाच्या
नरसिंह अवतारात तुकाराम महाराज प्रल्हाद आहेत. नारायणाच्या राम अवतारात तुकाराम महाराज अंगद आहेत. नारायणाच्या कृष्ण अवतारात तुकाराम महाराज उद्धव आहेत. आणि नारायणाच्या अर्थात कृष्णाच्या पांडुरंग अवतारात तुकाराम महाराज नामदेव महाराज आहेत. आणि पुढे 16व्या शतकात तुकाराम महाराज स्वतंत्र तुकाराम महाराज म्हणून येऊन गेले. आणि म्हणून तुकोबाराय स्वमुखानं म्हणतात की देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. देवाच्या प्रत्येक अवतारात तुकाराम महाराज संत म्हणून आलेत. तुकाराम महाराजांनी अवतार कार्य केले, संत कार्य केले. या पृथ्वीवर धर्माची स्थापना केली, समाज सुखी केलाय, हरिनामाचा प्रसार केलाय, कुळाचार वाढवलाय, लोकांचा उद्धार केलाय, लोकांना मुक्ती दिली आहे. आणि हे सगळं करण्यासाठी तुकोबाराय म्हणतात मला मनुष्याचं शरीर हवंय. मनुष्याचं शरीर नसेल तर हे काही करता येत नाही. मला मनुष्याचं शरीर हवंय आणि म्हणून मला मुक्ती नको. कारण मुक्ती जर घेतली सायुज्य मुक्ती तर मनुष्याचं शरीर धरता येत नाही, मनुष्याचं शरीर मिळत नाही. आणि मनुष्याचं शरीर नसेल तर हे सगळं संत कार्य मला करता येत नाही. मला मनुष्याचं शरीर हवंय आणि सायुज्य मुक्ती स्वीकारली तर मला मनुष्याचं शरीर धरता येत नाही. आणि म्हणून मुक्तीचा धिक्कार आहे. न लगे मुक्ती, न लगे मुक्ती. मला मुक्ती नको देवा आणि संपदाही नको. न लगे मुक्ती आणि संपदा. मुक्ती तर नकोच देवा पण संपदाही नको. का मी बोललो थोडंसं संपदेबद्दल, संपत्तीबद्दल मी बोलून गेलो आधीच. तुकोबाराय म्हणतात मला संपत्तीही नको. तुम्हाला माहिती आहे तुमचा या जगात सगळ्यात मोठा वैरी कोण आहे? तुमचा या जगात सगळ्यात मोठा वैरी जर कोण असेल तर तुमची बायका पोरं आणि तुमची संपत्ती. जग तुमचा वैरी नाही आहे. या जगात तुमचा खरा वैरी जर कोण असेल तर ते तुमची बायका पोरं आणि तुमची संपत्ती. तुम्हाला 84 लक्षयोनीमध्ये कोण फिरायला लावतं? तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात कोण बांधतं? तर तुमच्या बायका मुलाची आसक्ती आणि संपत्तीची आसक्ती. आणि मग ही संपत्तीची आसक्ती, बायका मुलाची आसक्ती जर पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधत असेल, 84 लक्षयोनी फिरायला लावत असेल तर देवा मला ती संपत्तीच नको. आणि म्हणून आमची बायका मुलं आणि आमची संपत्ती, आमच्या बायका मुलाची आणि या संपत्तीची आसक्तीच आमचा खरा वैरी आहे. जग आमचा वैरी नाही. तुम्हाला 84 लक्षयोनीमध्ये कोण फिरायला लावतं पुन्हा पुन्हा? तर बायका मुलाची आसक्ती आणि धनाची, संपत्तीची आसक्ती. आणि म्हणून धनाची आसक्ती, संपत्तीची आसक्ती, बायका मुलाची आसक्ती हेच आमचे खरे वैरी. जग आमचं वैरी नाही. जे तुम्हाला पुन्हा पुन्हा 84 लक्षयोनीत बांधतात ते तुमचे मित्र का शत्रू? शत्रूच, शत्रूच. आणि मग ध्यानात ठेवा, जितकी जितकी धनाची आसक्ती ठेवाल, जितकं धन कमवाल तितकी धनाची आसक्ती, जितकी धनाची आसक्ती तितका 84 लक्षयोनीचा फेरा मागं तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकाल. एरवी तरी कोष कीटकाची परी आपणच आपणा वैरी. तो कोष कीटक जाळं बनवतो, मध्ये जातो, पण बाहेर याला वाट ठेवत नाही, अडकून मरतो. संपत्तीची जास्त 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 अभिलाषा कराल त्या कोष कीटकासारखं या संपत्तीच्या आसक्तीत तुम्ही अडकून मराल आणि पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकाल. म्हणून संपत्तीची आसक्ती टाळा. कारण संपत्तीची आसक्ती आणि बायका मुलाची आसक्ती तेच आम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधतात. आणि म्हणून बायका मुलं आणि संपत्तीची आसक्ती हेच आमचे खरे वैरी आहेत. आणि संपत्ती जर माझ्या भगवत प्राप्तीला आडवी येत असेल आणि ती मला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधत असेल तर देवा मला ही संपत्तीच नको. आणि म्हणून न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा. मला ही संपदा, ही संपत्ती नको. शिवाय या संपत्तीला जोडून 15 अर्थाचे अनर्थ वास करतात देवा. ही संपत्ती काही गरीब नाही आहे.
मजा वाटते संपत्ती जवळ असल्यावर, पण ही गरीब नाही आहे. या संपत्तीला जोडून, या धनाला जोडून, या अर्थाला जोडून एकूण 15 अर्थाचे अनर्थ वास करतात. आणि या अर्थाचे अनर्थ तुमच्याकडून पाप करून घेतात आणि भगवत प्राप्तीला आडवे येतात. ऐका, अर्थाचे अनर्थ काय असतात. एकूण 15 अर्थाचे अनर्थ आहेत. नाथ महाराज भागवतात लिहितात, ऐका माझे वचन त्रिसत्य, अर्थ सर्वांगे अनर्थभूत, पृथ्वी माझी जे जे अनर्थ ते ते अर्थात उपजती. पृथ्वी माझी जे जे अनर्थ ते ते अर्थात उपजती. या पृथ्वीवर जेवढ्या वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या पैशाच्या पोटी जन्म घेतात आणि पैशाच्या आश्रयाने जगतात. हे नाथ महाराज लिहित आहेत. ऐका माझे वचन त्रिसत्य, अर्थ सर्वांगे अनर्थभूत, पृथ्वी माझी जे जे अनर्थ ते ते अर्थात उपजती. पैसा सर्वांगानं अनर्थभूत आहे. या पृथ्वीवर जेवढे अनर्थ आहेत, जेवढ्या वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या पैशाच्या पोटी जन्म घेतात आणि पैशाच्या आश्रयाने जगतात. याला अर्थाचे अनर्थ म्हणतात. आणि अर्थाचे अनर्थ एकूण 15 आहेत. मोजा कांड्यावर मी सांगतो. 15 अर्थाचे अनर्थ: अविश्वास, असत्य, चोरी, स्पर्धा, हत्या, वैर, काम, क्रोध, दंभ, मद, भेद, गर्व, परस्त्री, जुगार आणि दारू. एकूण ही 15 अर्थाचे अनर्थ आहेत. आणि एवढे बलवान आहेत. यातला एक जरी अर्थाचा अनर्थ तुमच्या जीवनात आला तर तुमचं जीवन बर्बाद करायला पुरेसं आहे. एकच अर्थाचा अनर्थ तुमचं जीवन बर्बाद करायला पुरेसं आहे. आणि जेव्हा 15च्या 15 तुमच्या जीवनात येतील तर तुमचं काय होईल याचा तुम्हीच विचार करा. आणि म्हणून अर्थाला जोडून, पैशाला जोडून, अर्थात अर्थाला जोडून अर्थाचे अनर्थ वास करतात. हे 15 आहेत. ही अर्थाचे अनर्थ तुमच्याकडून पाप करून घेतात. असत्य बोलणं हा अर्थाचा अनर्थ आहे. तुमच्या जीवनात भक्ती नसेल आणि भरपूर पैसा आहे तर तुम्ही खोटंच बोलणार. खोटं बोलणं पाप आहे. असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. खोटं बोलणं पाप आहे. हा अर्थाचा अनर्थ आहे. मुखात देवाचं नाव नाही आणि गडगंज श्रीमंती आहे असा श्रीमंत लबाडच असतो. खोटंच बोलणार. दनबारा लिहित आहेत, अपानाचिनी तोंडे जरी सुगंधा येणे घडे, तरीच सत्य तया जोडे असुराते. पैशावाला मनुष्य किती खोटं बोलतो म्हणले की पादल्यानंतर जर उदबत्तीसारखा वास आला, शब्द गचाळे पण अतिशय महत्त्वाचा आहे सांगायला, पादल्यानंतर जर उदबत्तीसारखा वास आला तरच पैशावाला मनुष्य खरं बोलल. धनोबराय म्हणतात, पादल्यावर कधीच उदबत्तीसारखा वास येत नाही, पैशावाला कधीच खरं बोलत नाही. अपानाचे तोंडे जरी सुगंधा येणे घडे, तरीच सत्य तया जोडे असुराते. पादल्यावर जर गुलाबाच्या फुलासारखा, अत्तरासारखा, उदबत्तीसारखा वास आला, पादल्यावर जर उदबत्तीसारखा वास आला तर पैशावाला खरं बोलेल, तरच पैशावाला खरं बोलेल. पादल्यावर उदबत्तीसारखा वास येत नाही, पैशावाला खरं बोलत नाही. अर्थात पैशावाला, अभक्त पैशावाला, भक्त नाही अभक्त पैशावाला सातत्यानं खोटंच बोलतो. खोटं बोलणं पाप आहे. हे अर्थाचा अनर्थ आहे. असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. हे पाप तुम्हाला नरकाला नेतं. पाप नरकाला नेतं. पैसा वरदान ठरण्याच्या ऐवजी शाप ठरतं. असत्य, अविश्वास आहे, चोरी आहे. पैशावालेच, अभक्त पैशावालेच मॅक्झिमम चोर आहेत, करप्ट आहेत, भ्रष्ट आहेत. पैशाची चोरी होते हा एक भाग आहे. आणि पैशाला जोडून पैसा चोरी करायला होतो, भ्रष्टाचार करायला होतो. मुखात देवाचं नाव नाही, गडगंज श्रीमंती, असा मनुष्य भ्रष्टच असतो, चोर असतो. आणि त्याला जोडून चोरी असते. असत्य, अविश्वास आहे, चोरी आहे, स्पर्धा आहे. पैशावाले स्पर्धा करतात, तू मोठा का मी मोठा, तू मोठा का मी मोठा. स्पर्धा आहे. पैशापाशी वैर आहे, हत्या आहे. जगात जेवढे खून होतात त्यातले 99% पैशावालेच खून करतात. गरीब तर भाकरीला मोहताज आहे, ते काय कुणाचा खून करेल. ते बिचारा मान खाली टाकतात, निघून जातं. जगात खून होतात ते पैशावाले करतात. डू डू करत असतात पैशानी. डू 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 ऐसा माझे स्त्रिया धने, विद्यास्तुती बहुते माने, एक दिवसेचे नि परान्ने अल्पको जैसा.
अभक्त श्रीमंत कसा माजतो म्हणले नरवारा लिहितात. ऐसा माझे स्त्रिया धने विद्या स्तुती बहुते माने एक दिवसेचे परान्ने अल्पको जैसा. एखाद्या भिकाऱ्याला जर कधी मिष्टान्न खायला मिळालं, भिकारी आहे, खायला मिळत नाही, पण कधी मिष्टान्न गोड खायला मिळालं तर तो जसा माजतो त्या मिष्टान्नानं, तसं अभक्त पैशावाला पैशानं माजतो. ऐसा माझे स्त्रिया धने विद्या स्तुती बहुते माने एक दिवसेचे परान्ने अल्पको जैसा. भिकारू जसा गोड खाल्ल्यावर माजतो, भिकारी जसा गोड खाल्ल्यावर माजतो, तसं धनवान अभक्त धनवान पैशाने माजतो. पैशापाशी स्पर्धा आहे, पैशापाशी हत्या आहे, पैशापाशी काम आहे, पैशावाला कामी असतो. घरात लक्ष्मीसारखी पैशी घरात लक्ष्मीसारखी पत्नी हात जोडून उभी आहे, घरात लक्ष्मीसारखी पत्नी हात जोडून उभी आहे, हात पसरून उभी आहे, पण हा परस्त्रीकडे धावतो. हा अर्थाचा अनर्थ आहे. पैशावाल्या माणसाला परस्त्री आवडते, परद्रव्य परनारीचा अभिलाष. पैशावाला भ्रष्ट असतो, करप्ट असतो, त्याला परस्त्री आवडते, परद्रव्य परनारीचा अभिलाष. इथून या राज सर्व भाग्य. हा अर्थाचा अनर्थ आहे. परस्त्री आवडणं, दुसऱ्याचा पैसा लबाडीनं लुटणं आवडणं, हा अर्थाचा अनर्थ आहे. पैशापाशी काम आहे, पैशापाशी क्रोध आहे. पैशावाले मनुष्य क्रोधित ताबडतोब क्रोधित होतात, नाकाच्या शेंड्यावर राग असतो. श्वान शीघ्र कोपी अपना घात कर पापी. सगळे पैशावाले बीपीनी पछाडलेले आहेत. गरिबापेक्षा श्रीमंताला लवकर बीपी होतो. श्रीमंत हा क्रोधी असतो, अर्थाचा अनर्थ आहे. माजुरी असतो, क्रोधी असतो, अंगावर धावून येतो. आणि क्रोधी माणसाला, रागीट माणसाला लवकर बीपी होतो. बीपी वाढला, ते केटेकॉलमेन्स वगैरे सिगरेट होतात, ॲड्रेनालिन वगैरे. बीपी वाढला, रक्तवाहिनी आकुंचन पावतात, इंद्रियांना ब्लड सप्लाय कमी पडतो, धनाधन हार्ट अटॅक, मेंदूच्या नसा फाटतात, अर्धांगवायूचा झटका, स्ट्रेस, डायबिटीस, धनाधन यांचं रामनाम सत होतं. पैशापाशी क्रोध आहे, ज्याच्यामुळे बीपी वाढतो. हा बीपी तुम्हाला घातके मारतो, लवकर अकाली मारतो. अर्थाचा अनर्थ आहे. काम, क्रोध. क्रोधाचा या कामाचा दुसरा एक अर्थ आहे. काम म्हणजे विषयभोगी, ज्ञानेंद्रियाचे विषयभोग. स्त्रीचं अट्रॅक्शन हा तर एक कामाचा अर्थ झालाच, पण कामाचा खरा अर्थ होतो इच्छा. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रियाचे विषयभोग. छंदिक असतो, नादिक असतो, राजस असतो. पैशापाशी काम आहे, क्रोध आहे. पैशापाशी गर्व आहे. पैशावाला गर्विष्ठ असतो, अभक्त पैशावाला गर्विष्ठ असतो. ठोकराने हाणतो समोरच्याला, माजुरी असतो, एक शब्द नीट बोलत नाही. हो, विस्तवासारखा अशा कठीण कठीण शब्दात बोलतो. समोरच्याचं काळीच करपाव इतक्या घाणघाण शब्दात बोलतो. गर्विष्ठ असतो, माजुरी असतो. अभक्त पैशावाला दांभिक असतो, धर्माचं पांघरून ओढतो आणि अधर्म करत असतो, दांभिक असतो. आपलं थोडंसं पुण्य चव्हाट्यावर बोलून दाखवतो, डिंग्या मारतो, मीही केलं, मी ते केलं, आणि आपलं पुण्य चव्हाट्यावर बोलून दाखवणं म्हणजे धर्म अधर्मात बोलवणं, धर्म अधर्मात बदलवणं. वाचेच्या चौबारा बांधून धर्माचा पसारा, तो धर्माची अधर्म होई विरा दंभो तो जाणे. तुम्ही पुण्य केलंय, सप्ताहाला उगा 1000 रुपयाची पट्टी दिली, पण चौकात उभं राहायचं म्हणायचं या पट्ट्याने 1000 रुपये दिले, चौकात उभं राहून म्हणायचं या पट्ट्याने 1000 रुपये दिले सप्ताहाला. हे पुण्य पापात बदलतं. आपण केलेलं पुण्य स्वमुखानं कधी वदवून दाखवू नका. पुण्य पापात बदलतं, धर्म अधर्मात बदलतो, अधोगती होते. वाचेचा चौबारा बांधून धर्माचा पसारा, तो धर्माची अधर्म होईरा दंभो तो जाणे. दांभिक असतात. आता अर्थाचे अनर्थ सांगायला वेळ नाही, खूप विस्ताराने सांगावं लागेल. मी धावतं सांगून पुढे चाललोय. खूप मोठे ते 15 आहेत. पैशाजवळ काम असतो, क्रोध असतो. पैशाजवळ दंभ असतो, पैशाजवळ गर्व असतो. पैशाजवळ मद आहे, पैशाजवळ भेद आहे, भेदभाव असतो. मी मोठा, तू हलका, मी उच्च वर्णाचा, मी उच्च कुळातला, मी उच्च जातीचा, तू हलक्या जातीचा, तू हलक्या कुळातला, तू हलक्या वर्णाचा, असा भेद असतो पैशापाशी. अभक्त पैशावाला, अभक्त धनवान, त्याच्याजवळ भेद असतो.
त्याच्याजवळ मद असतो. मद, मी 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 डूडू करत असतो, मी 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 माझं असतो. आणि अभक्त पैशावाला त्याच्याजवळ परस्त्री असते, जुगार असतो आणि दारू असतो. अभक्त पैशावाला परस्त्रीकडे धावतोच, दारू पितोच, जुगार खेळतोच. हे 15 अर्थाचे अनर्थ आहेत. गडगंज पैसा आहे पण तोंडात देवाचं नाव नाही आहे. हे सगळे 15 अर्थाचे अनर्थ तुमच्या जीवनात वास करतात. आणि यातला एक जरी तुमच्या जीवनात आला तर तुमचं जीवन बर्बाद करायला पुरेसं आहे. जेव्हा 15च्या 15 तुमच्या जीवनात टपकतील त्यावेळेस तुमची वाटच लावतात, तुम्हाला सरळ नरकाला नेतात. आणि म्हणून अभक्त धनवान जो आहे, पैसा त्याला वरदान ठरण्याच्या ऐवजी शाप ठरतो. त्याला सद्गतीला नेण्याच्या ऐवजी अधोगतीला नेतो. का? अर्थाला जोडून 15 अर्थाचे अनर्थ वास करतात आणि अर्थाचे अनर्थ त्याच्याकडून पाप करून घेतात. त्याची अधोगती होते, तो नरकाला जातो. पैसा वरदान ठरण्याच्या ऐवजी शाप ठरतो. आणि म्हणून अभक्त धनवान, अभक्त पैशावाला आणि त्याची मुलं हे दुर्गुणानं बरबटलेली असतात. बरबटलेली, जसा मनुष्य रेंद्यात पडल्यावर बरबटतो तसं अभक्त पैशावाला आणि त्याची मुलं ही दुर्गुणानं बरबटलेली असतात. अभक्त पैशावाला आणि त्याचा मुलगा कधीच नीट वागत नाहीत, माजोरी असतात, समाजाला त्रासच देतात, गुंड असतात. आणि म्हणून मला देवा पैसा नको, मला संपदा नको. या संपदेला, या अर्थाला जोडून 15 अर्थाचे अनर्थ वास करतात. आणि शिवाय या संपत्तीची आसक्ती मला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधते. देवा तुझी प्राप्ती दुरावते. आणि म्हणून मला संपत्ती नको, मला मुक्ती नको, मला संपत्ती नको. का? तर मुक्तीमुळं मी चौथा पुरुषार्थ अर्थात सायुज्य मुक्ती स्वीकारली तर मला मनुष्यजन्म मिळणार नाही. आणि मला तर मनुष्यजन्म हवा आहे. का? तर मला पुन्हा पुन्हा मनुष्याचं शरीर धारण करून मृत्यूलोकात जाऊन संत कार्य करायचं आहे. आणि म्हणून मला मुक्ती नको, मला संपत्ती नको. का? तर संपत्ती आणि बायका मुलाची आसक्ती तुझ्या प्राप्तीला आडवे येतात, 84 लक्ष योनीमध्ये बांधतात. आणि म्हणून मला संपदाही नको. शिवाय या संपदेला जोडून 15 अर्थाचे अनर्थ वास करतात, ती पाप करून घेतात. म्हणून मला संपदाही नको. आणि मग संपदा असू द्या पण मोजकी असू द्या, आणि त्याच्या जोडीला मुखात भगवंताचं नाम असू द्या. अर्थाच्या अनर्थापासून तुमचा बचाव होईल. आणि म्हणून देवा ही मुक्ती स्वीकारली, चौथा पुरुषार्थ मला मनुष्याचं शरीर मिळणार नाही, संत कार्य करता येणार नाही. म्हणून मला मुक्ती नको. आणि संपदा तिला जोडून 15 अर्थाचे अनर्थ हे पाप करून घेतात. आणि या संपदा, संपत्तीची आसक्ती जन्ममरणाच्या फेऱ्यात पुन्हा पुन्हा बांधते. म्हणून मला संपदाही नको. आणि म्हणून महाराज म्हणतात की न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. संत संग देई सदा. मला मुक्ती नको, संपदा नको, देवा मला संत संग दे. संत संग कशा करता? तर संत संग याकरता की संत संगतीत गेल्यानंतर नामाचा विसर पडत नाही. आपली हरिनामाची बॅटरी सारखी चार्ज राहते. जसा संग तसा रंग लागतो. बैसता चोरापाशी तैसीच होई बुद्धी, पाहताची चिंदी धावे मन. चोरासंग गेला तर फाटलेलं चिंदूक उचलावं वाटतं, फाटकं चिंदूक उचलावं वाटतं. बैसता चोरापाशी तैसीच होई बुद्धी, पाहताच चिंदी धावे मन. चोराच्या संगतीत गेलात तर आपण चोर बनतो, फाटकं चिंदूक उचलावं वाटतं. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. जसा संग तसा रंग आहे. आणि म्हणून मला दुष्टाची संगती नको, नको दुष्ट संग पडे भजना भंग. मग मला काय हवंय? तर संतांची संगती हवी. संतांच्या संगतीत गेलो मी, मला सदैव संत संगती घडली. संत नित्य नामधारक आहेत, त्यांच्या संगतीने मी नित्य नामधारक बनेल. देवा तुझं नित्य नाम मी आवडीनं घेईल, तुझे गुणगान आवडीनं गाईल. आणि देवा तुझ्या नामानं मला नित्य आनंद मिळेल, तुझ्या नामानं मला नित्य आनंद मिळेल. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. रामनाम नित्य घेतलं तर सुख घडोघडी वाढू लागते, कारण रामनाम गोड आहे. देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येतं नाम आहे. जेव्हा तुझं नाम गोड आहे, नाम मूळचंच गोड आहे,
संत संगतीत गेलो तर मी नित्यनाम घेईल त्यांच्या संगतीमुळं, आणि नित्यनामामुळं तुझं आठवतं मला राहीलच, पण मला सुखही मिळेल, सुख घडोघडी वाढू लागेल. आणि म्हणून मला संत संगती दे. संत संगतीने माझी नामस्मरणाची बॅटरी चार्ज राहील. तुम्ही संत संगतीत गेले नाही तर तुमची नामस्मरणाची बॅटरी उतरती. नित्य कीर्तनाला, प्रवचनाला, सत्संगाला गेले नाही तर नामस्मरणाचा विसर पडतो. आणि मग नामाचा विसर पडू नये म्हणून पुन्हा 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 कीर्तन, प्रवचन, हरिभजन, सत्संगतीत जात जा. नामस्मरण ताजतवानं राहतं, नामस्मरणाचा विसर पडत नाही. आणि नामस्मरणाचा विसर पडला की ज्ञानोबाराज म्हणतायत की मोक्ष देईल ज्ञान येत कीर नाही आण. हे जे रजतम असतात, विपाय वाढे सत्व शुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध. एरा दोघे ओखद ए राहते. विपाय वाढे सत्व शुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध. तुम्ही मुखानं नित्य भगवंताचं नाम घेतायत, मुखात नित्य नाम आहे, तेव्हा तुमचा सत्वगुण उफाळून वर येतो, रजा आणि तम दबतात. आणि या सत्वगुण आत्मज्ञानाला हाक मारतो आणि तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतो आणि मुक्त करतो. मुखात नित्य नाम आहे, सत्वगुण तेवत असतो, सत्वगुण उफाळून येतो, तुम्हाला मुक्ती मिळवून देतो. नाम नित्य असेल, सत्वगुण उफाळून वर येतो, तुम्हाला मुक्ती मिळवून देतो. पण तुमचं नाम थांबलं की रजतम उफाळून येतात आणि सत्वाला दाबतात, आणि रजतम विकारी असतात, तुमच्याकडून पाप करून घेतात, तुमचं पतन करतात. आणि म्हणून नाम नित्य हवंय. आणि नित्य नाम तेव्हाच घडतं जेव्हा तुम्ही सतसंगतीत, संत संगतीत जातात. आणि म्हणून तुकोबाराला संत संगती हवी. संत संग देई सदा. तुम्ही एखाद्या टोपल्यात खेकडे टाका, त्यातला एखादा खेकडा जर वर चालला तर बाकीचे खेकडे नांगीने त्याला खाली वाढतात, त्याला बाहेर निघू देत नाहीत. तसं तुमचं नामस्मरण थांबलं की सत्वगुण जो उफाळून वर आलाय त्याला रजतम खाली वाढतात, त्याला दाबतात, आणि स्वतः रजतम वर येतात. रजतम विकारी असतात, तुमच्याकडून दुष्कृत्य करून घेतात, पाप करून घेतात, तुमचं पतन करतात, नरकाला धाडतात. आणि म्हणून नाम नित्य हवंय. नाम नित्य हवंय. मुखात नित्य नाम असेल तर रजतम दबतात, त्यांचा चुरा होतो, रजतम दबतात. नाम नित्य असेल तर रजतम दबतात. नाम नित्य असेल तर रजतम दबतात. सत्वगुण उफाळून वर येतो, आणि या सत्वगुण आत्मज्ञानाला आवाज देतो. आत्मज्ञान धावत येतं आणि तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देऊन, श्रीगुरूच्या मार्फत आत्मज्ञानाची प्राप्ती करून देऊन मुक्त करतो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की विपाय वाढे सत्व शुद्ध तेव्हा ज्ञानासी करी साध. एरा दोघे एर ओकदाहती. या 3 गुणापैकी कुठला तरी एक गुण उफाळून वर येतो, 2 दबतात. नामस्मरणाने सत्व वर आलं तर रजतम दबतात. नामस्मरण थांबलं की रजतम वर येतात, सत्व दबतं. आणि सत्वाशिवाय तर तुम्हाला देवाची प्राप्ती नाही. तुकामाने येते सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. सत्वाचं सामर्थ्य, सत्वानं देव भेटतो. आणि मग हा सत्वगुण सारखा तेवत राहावा, रजतम दबून जावेत, की ज्या सत्वानं देव भेटतो तो सत्वगुण तेवत राहावा, उफाळून वर यावा. यासाठी मुखात नित्यनाम हवंय. आणि नित्यनामासाठी संतांची संगती हवी. आणि म्हणून संत संग देई सदा. संत संगतीने संतांची लक्षणं आमच्यात आपोआप येतात. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. संत संगतीत गेलो तर त्यांचे गुण आपल्यात येतात. आम्ही संतासारखं वागू लागतो. त्यांच्या संगतीने आम्ही नित्य नाम घेतो. आणि शेवटी हे संत आम्हाला मुक्तही करतात. मुक्त करतात म्हणजे मुक्तीवर भजनयुक्त करतात. 4था पुरुषार्थ नाही, 5वा पुरुषार्थ देतात, मुक्त करतात, भक्ती देतात, संत बनवतात. आणि या सगळ्या गोष्टी करतात. देवा मला संत संग दे. मला मुक्ती नको, संपदाही नको, मला संत संग दे. आणि म्हणून न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. आणि मग देवा मला तुझ्या नामाचा विसर पडू देऊ नको. तुझं नाम माझ्या मुखात नित्य स्थिर झालं की मी आवडीने तुझं नाम घेईल, तुझे गुण गाईल. तुझं नाम घेणं, तुझे गुण गाणं हीच माझी संपत्ती आहे, हीच माझी जोडी आहे.
देवा मला मुक्ती नको, मला संपत्ती नको, मला संत संग दे, या सगळ्या गोष्टी मला हव्या आहेत आणि यासाठी मनुष्याचा जन्म हवा आहे आणि म्हणून तो देवा खुशाल आम्हाला गर्भवासात घाल, हे अभंगाच्या 4थ्या चरणात. आणि महाराज लिहितात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. यातलं प्रमुख कारण, देवा मला मनुष्य बनून पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आहे आणि मग सायुज्य मुक्ती स्वीकारली तर मला मनुष्य बनून जन्माला येता येणार नाही, म्हणून मला सायुज्य मुक्ती नको, मला संपत्ती नको, संपत्तीची आसक्ती तुझ्या प्राप्तीला आडवी येते, म्हणून मला मुक्ती नको, संपदा नको, काही नको देवा, फक्त तुझं नाव हवं आहे. आणि तुझं नाव कशा करता? तुझे गुणगान तर गायचेत, पण तुझं नाव या करता की मृत्यूलोकात येऊन मला तुझं नाव घ्यायचं आहे आणि तुझ्या नावाचा आनंद लुटायचा आहे. पण आता मृत्यूलोकात यायचे, तुझ्या नावाचा आनंद लुटायचा, संत कार्य करायचे, पण त्यासाठी आईच्या गर्भात यावं लागतं. मनुष्य म्हणून जन्माला यायचं तर आईच्या गर्भात यावं लागेल मला. आणि मग आईच्या गर्भात येणं जाणं यात फार कष्ट असतंय. पण असू दे म्हणले देवा, मनुष्य म्हणून जन्माला येताना आईच्या गर्भातून यावं लागतं. त्या गर्भात किती कष्ट असू दे मला, नाकी तोंडी किडे किती कष्ट असू दे, मी ते कष्ट सहज सहन करील. आणि मग देवा तुम्हाला खुशाल मनुष्याच्या जन्माला घाल, खुशाल गर्भवासात घाल, मला त्याची भीती नाही आहे. आणि म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. सुखे घालावे म्हणजे सुख दे नाही, खुशाल आम्हाला गर्भाला घाल. आपण नाही म्हणत एखाद्या माणसं आपलं भांडण लागलं, मी तुला बघून घेईल, तुझं वाटोळं करेल, आपण म्हणतो खुशाल कर, खुशाल कर, मला त्याची पर्वा नाही. समोरचं म्हणतं मी तुझं वाटोळं करील, आपण म्हणतो अरे खुशाल कर, मला त्याची भीती नाही आहे. खुशाल कर म्हणजे आनंदाने कर नाही, खुशाल कर म्हणजे तुला जे करायचे ते कर, मी तुला घाबरत नाही. तसं तुकोबाराय म्हणतात देवा तू सुखे आम्हाला गर्भात घाल, सुखे घालावे आम्हासी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. देवा गर्भात येत नाहीत, कष्ट आहेत, पण असू दे, तो खुशाल आम्हाला गर्भात घाल, काही बिघडत नाही. का तर देवा तुझंच ब्रीद आहे, हां तुझंच ब्रीद आहे. भय नाही गर्भवासी येता जाता, हृदय असता नाम तुझे. भय नाही गर्भवासी येता जाता, हृदय असता नाम तुझे. देवा गर्भवासाची आम्हाला काय भीती घालतो तू, तुझंच ब्रीद आहे. आम्ही जर आमच्या हृदयात मुखात तुझं नाम धारण केलं तर गर्भवासात येता जाता भीती नाही आहे. तू आमचा रक्षक आहे, आमचा सहाय्यक आहे, आम्हाला काय भीती त्याची. हां जरी गर्भवासात कष्ट असले तर असू दे ना, त्या कष्टाला मी भीत नाही. का तर माझ्या हृदयात तुझं नाम आहे, मुखात तुझं नाम आहे, तुझं नाम धारण करून येईल मी. आणि तुझं नाम धारण मुखात केल्यामुळं हां भय नाही गर्भवासी येता जाता, हृदय असता नाम तुझे. मला गर्भवासाची भीती वाटत नाही. हां आणि असली बी भीती तर असू दे म्हणले, तुम्हाला खुशाल गर्भवासात घाल, मी त्याला भेट नाही म्हणले. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. देवा हे वरील सगळं कार्य मला करायचे, मनुष्य म्हणून जन्माला यायचे, मनुष्य म्हणून जन्माला यायचे, त्यासाठी मला सायुज्य मुक्ती नको. सायुज्य मुक्ती घेतली तर मनुष्याचा जन्म मिळत नाही आणि मला तर मनुष्याचा जन्म हवा आहे. का तर मनुष्य म्हणून पृथ्वीवर जायचे, संत कार्य करायचे, त्यासाठी मनुष्य जन्म हवा आहे. मग मनुष्य जन्म हवा आहे तर गर्भवासात यावं लागतं, गर्भवासात कष्ट असतं. मग देवा असलं तर असलं कष्ट, मी त्या कष्टाला घाबरत नाही. का तर माझ्या तोंडात तुझं नाव आहे आता. आणि त्याही उपरांत जाऊन, त्याही पलीकडे जाऊन जरी मला कष्ट होत असलं गर्भवासात येताना तर हो दे झालं, तर मी त्याला भीत नाही. मला सुखाने, मला खुशाल गर्भाला घाल, मी त्याला भीत नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. सारांश तुकोबाराय अभंगातून देवाकडे एक मागणं मागतात
तुम्ही आम्हीही मागणं मागतो, पण तुकोबारायचं मागणं उच्च कोटीतलं आहे, आमचं मागणं दरिद्री असतं, भिकारी असतं. आम्ही देवाला काय मागतो? मी बोलून गेलो, वाढावे संतान, ग्रही व्हावे धनदान. मुलं बाळ हो दे देवा, धनधान्य मिळू दे देवा, माझ्या नातवाला सोन्याच्या ताटात जेवताना पाहायचं देवा. हे भिकारचोट मागणं आहे आमचं, हे भिकारी मागणं आहे आमचं. देवाला असलं मागू नका. मी बोलून गेलो की तुमच्या कर्मात असेल तर तुम्हाला मिळेल, अन्यथा मिळणार नाही. मृत्यू लोकात जे मिळते ते कर्मानंच मिळते, म्हणून कर्म चांगली करा, कर्म सात्विक करा, उत्कृष्ट करा, कर्म देवाची पूजा म्हणून करा, परोपकारी बना, पुण्यवान व्हाल. पुण्यवान कर्मानं तुम्हाला जे हवं आहे ते आपोआप मिळेल. आणि म्हणून देवापुढं नगभर देऊन हातभर मागू नका, लौकिक गोष्टी मागूच नका. देवाचं भजन करायचं, देवाचं नामस्मरण करायचं, ते मागण्यासाठी नाही, लौकिक मागण्यासाठी नाही आहे. लौकिक मागतो भजन करून तो भक्तच नसतो, तो अभक्त असतो. मग देवाचं नामस्मरण करायचं, देवाचं भजन करायचं, ते देवाला देण्यासाठी. देवाचं नामस्मरण करायचं ते देवाला देण्यासाठी, देवावर प्रेम करण्यासाठी. आपल्या नामस्मरणाचं देवावर ऋण करा, त्याचं दिवाळ काढा. दिवाळखोर नारायण यावरी बहुता चिरून. आपल्या नामस्मरणाचं एवढं वजं करा देवावर, त्याचं दिवाळ काढा. नामस्मरणाच्या रूपात देवाला प्रेम द्या, तो प्रेमाचा भुकेला आहे. तुम्ही नामस्मरणाचं प्रेम दिलं, तो संतुष्ट होतो. आणि स्वकर्माने ईश्वराची पूजा केली, त्याला नामस्मरण दिलं निस्वार्थपणे, त्या पूजेने संतुष्ट होऊन तो तुम्हाला वैराग्य देतो. आणि या वैराग्यानं देव भेटतो. ते विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, याने ब्रह्मानंदायोग्य जीव होते. म्हणून ती पूजे रिजले आणि आत्मराजे, वैराग्य सिद्धी दे जे पसायतया. निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम या भक्तीनं भगवंत प्रसन्न होतो आणि बक्षीस म्हणून, प्रसाद म्हणून तुम्हाला वैराग्य देतो, श्रीगुरूची भेट घालून देतो. या वैराग्यानं श्रीगुरूच्या भेटीने तुम्हाला आत्मज्ञान होतं, भगवत प्राप्ती होते. तुम्ही मुक्त होता. चौथा पुरुषार्थ मिळून हवं असेल तर संतपद, पाचवा पुरुषार्थही मिळू शकता. आणि म्हणून भक्तीमध्ये देवाला काही मागू नका. मागितलं तर एकच मागा, काय की तुझा विसर न व्हावा. तुकोबाराने फार उच्च कोटीतलं मागणं मागितलंय, हुशारीने मागितलंय, देव बांधलाय. देवा तुझा विसर पडू देऊ नको, तुझा आणि तुझ्या नामाचा विसर पडू देऊ नको. मग देवानं जर हे मागणं मान्य केलं आणि तुम्हाला नामाचा घडीभरही विसर नाही पडला, तुम्ही नित्य नामधारक बनले, तर काय होईल? देवाचं ब्रीद आहे, देव आपल्या नामापाशी उभा आहे. तुम्ही नित्य नामधारक बनले, देव नामापाशी उभा आहे, म्हणजे तुमच्यापाशी उभा आहे. आणि जिथं देव उभा आहे तिथं जय, विजय, रिद्धी, सिद्धी, लक्ष्मी हे चाकर हात जोडून उभे आहेत. आणि मग नित्य नामामुळे देवाची संगती लाभली आणि देवाच्या बाजूला जय, विजय, रिद्धी, सिद्धी, लक्ष्मी आल्या, म्हणजे देवासहित हे चाकर आले. तुम्ही खरे आणि गर्भश्रीमंत झाले, शाश्वत धन मिळवलं, तुम्हाला कधीच काही कमी पडत नाही. आणि मग यात अडकायचं नाही. देव लक्ष्मीशेत घरात आला तरी लक्ष्मीत अडकायचं नाही, कारण नारायणाच्या नामाची गुढी लागल्यावर तुम्हाला लक्ष्मी तुच्छ वाटते, सोने रुपया मृतिके समान. तो मोहच निघून जातो. जरी लक्ष्मी घरात नांदत असली आणि ती तुमच्यापुढे टोपल्याने वतत असली संपत्ती, तरी तुम्ही त्या संपत्तीचा स्वीकार करत नाहीत. का? तर तुम्ही विरक्त आहेत. तुम्हाला संपत्तीचा, धनाचा मोह राहिलाच नाही. मोह आहे तो फक्त नारायणाचा आणि त्याच्या नामाचा. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे धनजन माता पिता. जरी देवाचं नाव घेतलं, देव बाजूला उभा आहे, लक्ष्मी सहित उभा आहे, लक्ष्मी द्यायला तयार आहे, पण तुम्ही घेत नाहीत. का? तर लक्ष्मीचा मोहच राहिला नाही. आता मोह आहे ते देवाचा आणि देवाच्या नावाचा. जे अहंकार वाहती आम्ही, जे अहंकार वाहती अंगी, आम्ही हरीचे भुषवाया लागी. जे लोभी आहे जगी, माझे निलोभे. आता तुम्हाला लोभ राहिलाय तो संपत्तीचा, लक्ष्मीचा नाही, हरिनामाचा लोभ राहिलाय. अहंकार बी राहिलाय, पण मी माझं म्हणायचं नाही, हरिदास म्हणून घेण्याचा. आणि म्हणून नित्य नामस्मरणामुळे देव बाजूला उभा आहे, रिद्धी सिद्धी, जय विजय, लक्ष्मी सगळे उभे आहेत. पण त्यांचा उपभोग तुम्हाला घ्यावा वाटत नाही. आता ते तुच्छ वाटते, आता फक्त देव आवडतो. पण तरी ते घरात नांदतात. तुमच्या घरात ते आलेत, उपभोग तुम्ही घेतच नाहीत, त्यांचा धिक्कार करता. तुम्ही फक्त नारायणाशी जडून राहता. आणि म्हणून देवा तुझ्या नावाचा विसर पडू देऊ नको, हे मागा. अर्थात नित्य नामस्मरण मागा. नित्य नामस्मरणानं
तुमच्या तोंडात नित्य नाम आलं की बाजूला देव उभा असतो. देवाजवळ जय विजय रिद्धिसिद्धी लक्ष्मी सगळे उभे असतात. मग नाम तोंडात स्थिरावलं की देवा मी आवडीनं तुझं नाव घेईल आणि तुझं गुणगान गाईल. आणि आवडीनं तुझं नाव घेणं आणि तुझं गुणगान गाणं हीच माझी जोडी आहे, हीच माझी श्रीमंती आहे, हीच माझी प्रॉपर्टी आहे. शिवाय देवा मला संपत्ती नको. का? त्या संपत्तीची आसक्ती तुझ्या प्राप्तीला आडवी येते. तिला जोडून अर्थाचे अनर्थ असतात. ते तुझ्या प्राप्तीला आडवे येतात, पाप करून घेतात. म्हणून मला संपत्ती नको. मला मुक्ती नको. का तर मुक्ती घेतली तर पुन्हा मनुष्याचा जन्म नाही आहे. सायुज्य मुक्ती घेतली चौथा पुरुषात तर मनुष्याचा जन्म नाही आहे. आणि मला तर मनुष्याचा जन्म हवा आहे. पुन्हा पुन्हा मनुष्य बनून अर्थात संत बनून पृथ्वीवर येऊन संत कार्य करायचे. म्हणून मला मुक्ती नको, संपत्ती नको. मला संत संग दे. कशा करता? तर संत संगतीत राहिल्यानं माझी नामस्मरणाची बॅटरी सारखी चार्ज राहील. संताचे गुण माझ्या अंगात येतील आणि संतच मला पुढं संत बनवतील. म्हणून मला संत संगती दे. आणि हे सगळं करण्यासाठी मनुष्याचा जन्म हवा आहे. मग आईच्या गर्भात यावं लागतं. आईच्या गर्भात त्रास असतो, यातना असतात, कष्ट सोसावे लागतात आईच्या गर्भात. तर असू दे म्हणले देवा, असू दे. ते गर्भ मी त्या गर्भातल्या यातना मी सहन करील आणि मग मला खुशाल गर्भाला घालतो. तुम्हाला खुशाल आईच्या गर्भात घाल, मला त्याची भीती नाही आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे वेळी वाकुडी उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारीला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.